स्क्रीन दिसते का बघा सर्वांना? ओके ठीक आहे. मला वाटतं टायटल टाकला असेल तुम्ही. आवाज येते का बघा क्लिअर? येस सर. हो सर, येतो सर. ओके ठीक आहे ठीक आहे. ओके. त्याच्यामध्ये एंट्रीमध्ये पहिला जो प्रकार असणार आहे तो बायचा असणार आहे. लक्षात घ्या. बाय बाय म्हणजे काय सांगा मला? ऑर्डर घेणे, ऑर्डर घेणे, खरेदी करणे. खरेदी करणे म्हणजे बाय, बरोबर ना? बाय म्हणजे खरेदी. मग तुम्ही मला सांगा, बाय केल्यानंतर ना ती गोष्ट तुम्ही तशीच ठेवताय का? घरी तसाच ठेवता का? नाही, किंमत वाढल्यानंतर विकतो आपण किंमत वाढल्यानंतर विकतो, बरोबर ना? म्हणजे समजा तुम्ही 100 रुपयाला एखादी गोष्ट जर बाय केली असेल तर ती 150 ज्या वेळेला होणार त्यावेळेला काय करणार? ती विकणार, बरोबर ना? होय. 100 ला घेतलं आणि 150 रुपयाला विकलं, याच्यामुळे तुम्हाला फायदा झाला, बरोबर ना? मग मार्केटमध्ये पण असंच असतं, लक्षात घ्या. 100 रुपयाला तुम्ही खरेदी केला आणि 150 ला विकणार म्हणजे सेल होतंय. पण इनडायरेक्टली तिकडे काय होतंय? ज्यावेळेला तुम्ही ट्रेड एक्झिट करताय त्यावेळेला काय होतं? ऑटोमॅटिकली काय होतं? त्यावेळेला सेल होतो, लक्षात घ्या. ओके. म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही जर बाय केली असेल आणि तो बायचा ट्रेड जर एक्झिट केला तर तो इनडायरेक्टली सेल होतो, लक्षात घ्या. आणि ह्या दोन्ही प्रोसेसमध्ये बायची प्रक्रिया काय होते? पूर्ण होते. समजलं सर्वांना? हॅलो हॅलो. हा सर. समजलं का सर्वांना? सर परत सांगा ना एकदा. हे बघा, एखादी गोष्ट आपण खरेदी करतो, बरोबर? एखादी गोष्ट खरेदी केल्यानंतर ती सेल जोपर्यंत करत नाही तोपर्यंत ते पूर्ण ट्रान्झॅक्शन होते का तुमचं? ऑर्डर पूर्ण होते, बरोबर आहे. ऑर्डर पूर्ण होत नाही. मग ऑर्डर पूर्ण होण्यासाठी बाय केल्यानंतर काय करावं लागतं? सेल करावं लागतं, बरोबर ना? आणि बाय केल्यानंतर सेल ज्या वेळेला करताय त्यावेळेला बायची कंडिशन पूर्ण होते. म्हणजे बाय केल्यानंतर तुम्ही ट्रेड काय करताय? नंतर एक्झिट करताय, बरोबर का? एक्झिट करताय त्यावेळेला ऑटोमॅटिक बॅकग्राऊंडला काय झालेला असतो? तो ऑटोमॅटिक सेल होतो, लक्षात घ्या. कळलं? तसंच सेलमध्ये बघा, सेलमध्ये कसं असणार तुम्हाला सांगा. एखादी गोष्ट आहे तुमच्याकडे नाही आहे, मग एखादा व्यक्ती आहे तुमच्याकडे, हा एक माणूस आहे, हा तुम्हाला ती गोष्ट विकायला द्यायला लागलाय. मग हा माणूस तुम्हाला 10 रुपयाला द्यायला लागलाय. मग तुम्ही किती रुपयाला विकणार? 10 रुपयाची गोष्ट किती रुपयाला विकणार? हॅलो हॅलो हॅलो. हा सर. आवाज येतोय ना? हो येतोय. ओके ठीक आहे. बोला तुम्ही जेवढं बोलाल तेवढं चांगलं सगळ्यांना समजेल पण व्यवस्थित. एखादा माणूस आहे तो तुम्हाला उधारीवर वस्तू विकण्यासाठी द्यायला लागलाय. मग तो तुम्हाला 10 रुपयाला द्यायला लागलाय, तर तुम्ही किती रुपयाला विकणार? ती 10 प्लस म्हणजे 15, 20, 25. 20 रुपयाला विकणार, बरोबर का? 20 रुपयाला विकणार. हो. हा, 20 रुपयाला विकणार. आणि 20 रुपयाची गोष्ट तुम्ही 20 रुपयानंतर ना ती गोष्ट किती रुपयाला घेतल्या? तुम्ही 10 रुपयाला घेतल्या, बरोबर का? हो. 10 रुपयाला घेतल्या म्हणजे ह्याच्यात तुम्हाला काय काय येणार? फायदा होणार, बरोबर ना? म्हणजे ब्रोकरला ज्यांना तुम्ही घेतलाय त्यांना किती रुपये द्यायचे तुम्हाला? 10 रुपये द्यायचे, बरोबर ना? 10 रुपये द्यायच्यात. म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही 20 ला विकले आणि तीच गोष्ट किती रुपयाला खरेदी केली तुम्ही? 10 रुपयाला. याला सेल म्हणतो, लक्षात घ्या. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही सेल करताय त्यावेळेला इनडायरेक्टली ज्यावेळेला बाय करणार आहे त्यावेळेला पोझिशन काय होते? आपली एक्झिट होते, लक्षात घ्या. तर याला आपल्याला इंडियन स्टॉक मार्केटमध्ये शॉर्ट सेल म्हणतात ना? हा, शॉर्ट सेल म्हणतात किंवा तुमच्याकडे पीई म्हणतात याला. ऍक्च्युली हे इंडियन मार्केट नाही, हे तुम्हाला मी ह्याच्यामध्ये दाखवतो. नाही, तिथं पण अशी सेम प्रोसेस आहे ना? की हो, अशीच प्रोसेस असते तिकडे पण. हो सर, पुट म्हणतात. पुट साईट आणि सेल साईट हे ऑप्शन मध्ये होतं.
हा. आणि फ्युचर मध्ये बाय सेल म्हणतात. फ्युचर जर तुम्ही करत असाल किंवा स्टॉक जर करत असाल तर बाय सेल करू शकता. स्टॉक तुम्हाला म्हणजे इंट्राडेलाच फक्त सेल करता येतो, बरोबर ना? तर आणि मी तो म्हणजे थोडस ऐकलंय, माझं कुठलंही अकाउंट वगैरे काही नाही, फक्त युट्यूबला थोडं शिकले त्याच्याप्रमाणे बोलतोय. पूर्ण फ्रेश आहे मी, मला काही पूर्ण नॉलेज नाही, जेवढं समजतं तेवढं ओके बोलतो मी. ओके ठीक आहे. बघा आता तुम्ही मला एक गोष्ट सांगा, एखादी गोष्ट मी तुम्हाला विकायला द्यायला लागलोय, एक गोष्ट तुम्हाला मी विकायला दिलाय, समजा मी तुम्हाला एक फ्लॅट विकायला दिलाय 24 लाख रुपयात, मग तुम्ही काय करणार? तो महागड्या किमतीत विकला जाईल आणि महागड्या पैसे किमतीत भेटल्यानंतर विकणार 24 लाख रुपये दिले जातील. म्हणजे 30 लाख ही रुपयाला बाईंग विकणार. प्राइस झाली 24 लाख. हो 30 लाख रुपयाला विकणार, मग तुम्हाला कितीला मिळाला? तो 24 ला मिळाला, बरोबर का? हो मग 24 ची गोष्ट तुम्ही 30 ला विकला, म्हणून तुम्हाला 6 लाखाचा प्रॉफिट झाला, बरोबर ना? हो हो. मग घेतलेला कितीला तुम्ही तो? 24 लाख रुपयाला घेतलेला. घेणं म्हणजे काय? बाय करणं, बरोबर ना? हो. आणि देणं म्हणजे काय? विकणं, बरोबर ना? इथं जशी कंडिशन आहे त्याच्या उलटी हो. इकडे कंडिशन असणार तुमच्याकडं, त्याच्या आधी उलटी इकडे सेल असणार. करावं म्हणजे लागेल नंतर बाय. आधी सेल करावे लागेल, नंतर बाय करावं लागेल. म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला मिळायला लागल्या फ्रीमध्ये, तीच गोष्ट तुम्ही काय करणार आहे? तीच गोष्ट तुम्ही 30 लाख रुपयाला विकणार आहे. 30 लाख रुपयाला हो विकणार, आणि तीच म्हणजे गोष्ट आधी नंतर आपल्याला खरेदी, फ्री मध्ये भेटते. हा, आणि तीच गोष्ट तुम्ही नंतर स्वस्तात खरेदी करणार आहे. हो हो बरोबर आहे. यामध्ये तुम्हाला प्रॉफिट होणार, लक्षात घ्या. म्हणून काल सांगितल्याप्रमाणे सेल जर करत असाल तर कोणत्या साईडला प्रॉफिट होतो तुम्हाला? सेल करताना एखाद वरच्या साईडला. नाही नाही, वरच्या साईडला नाही, खालच्या साईडला. बघा इथे सेल केला तुम्ही, इथं सेल केला 100 रुपयाला तुम्ही सेल केला, मग 100 रुपयाला सेल केलेली गोष्ट 120 रुपयाला घेणार आहे का तुम्ही? ₹100 सेल केलेली गोष्ट 120 रुपयाला घेणार आहे का? बाय करणार आहे का परत तुम्ही? नाही नाही नाही. नाही, मग खालीच बाय करणार ना, ती स्वस्तात बाय करणार ना. महागात विकणे आणि स्वस्तात खरेदी करणे याला काय म्हणतात? सेल म्हणतात, लक्षात घ्या. आणि स्वस्तात खरेदी करणे आणि महागात विकणे याला काय म्हणतात? बाय म्हणतात. समजलं? हॅलो, ओके ठीक आहे, पुढे हो जाऊ सर. आपण. हा, त्याच्यामध्ये बाय मध्ये पहिला प्रकार लिहून घ्या, मार्केट ऑर्डर. हे बघा, हे जे लाईन मारलेलं आहे हे लिहून घ्या. फक्त लाईन मारलं हे लिहून घ्या, मार्केट ऑर्डर किंवा मार्केट एक्झिक्युशन लिहून घ्या. नोट डाऊन झाला असेल तर हँड राईज करा. हे का मार्केट ऑर्डर म्हणजे काय सांगा मला जरा थोडक्यात. मार्केट आता ज्या प्राइसला चालू आहे त्या प्राइसला हा, मार्केट ज्या प्राइसला चालू आहे. समजा आता तुम्ही एका बाजारात गेलाय आणि बाजारात गेल्यानंतर ना टोमॅटोची किंमत 100 रुपये किलो चालू आहे. टोमॅटोची किंमत 100 रुपये चालू आहे. मग जी काही किंमत चालू आहे तिला मार्केट प्राइस म्हणणार ना तुम्ही. म्हणजे चालू प्राइस जी असेल ती त्या मिनिटाला चालू प्राइस असेल ती, चालू प्राइसला खरेदी करणे म्हणजे काय? मार्केट ऑर्डर. ओके, चालू प्राइसला खरेदी करणे म्हणजे मार्केट ऑर्डर. आणि त्यालाच तुमच्या MT5 च्या प्लॅटफॉर्म मध्ये मार्केट एक्झिक्युशन असं दिसणार. इकडे दिसतोय हा ब्लॉक. हो. हा, ही एंट्री टाकता, याचा अर्थ तुम्ही काय करायला लागलाय? मार्केट प्राइसला काय करायला लागलाय? बाय करायला लागलाय. बाय करायला. आणि मार्केट प्राइसला तुम्ही बाय पण करू शकता आणि सेल पण करू शकता, बरोबर ना? हो.
ऑर्डर आता लावत आहेत ऑर्डर. हा ऑर्डर लावा लागलो. आता तुम्ही मला सांगा मार्केट प्राइसला जर तुम्ही सेल करत असाल तर मार्केटला कोणत्या साईडला जावं लागेल? खालच्या साईडला. डाऊन साईडला जावं लागेल, बरोबर ना? आणि मार्केट ऑर्डरला जर बाय करायचं असेल तर वरच्या साईडला. वरच्या साईडला जावं लागेल, बरोबर ना? हो. मार्केट ऑर्डर समजलं सर्वांना? हो. हो. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर ना पुढची ऑर्डर बघा. पुढची मार्केट ऑर्डर मध्ये कोणती ऑर्डर बघा? सेल ऑर्डर आहे, बरोबर आहे? म्हणजे काय आहे सांगा मला जरा. मार्केटमध्ये जी काही किंमत मार्केटमध्ये चालू आता आहे, जी प्राइस चालू आहे त्या प्राइसला सेल करणे. हा सेल करणे. मग त्याच्यानंतर मार्केट कोणत्या साईडला जाणार आहे? डाऊन साईडला. डाऊन साईडला. आणि डाऊन साईडला गेल्यानंतर तुम्हाला प्रॉफिट होणार, बरोबर ना? सेल साईडला. ओके. हो. हा हे समजलं असेल मला वाटतं. मार्केट ऑर्डर मध्ये जे नवीन स्टुडंट आहेत त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या याचा. टोटल नवीन आहेत त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. तर स्क्रीन दिसत नाही. स्क्रीन दिसते सर्वांना? नेट प्रॉब्लेम. तुम्हाला दिसत नाही, सर्वांना दिसते स्क्रीन. बघा, दिसते का स्क्रीन? हो. दिसते ना? सर्वांना स्क्रीन दिसते, लक्षात घ्या. ज्यांच्याकडे नेटवर्क नाही त्यांना दिसत नाही. ओके. स्क्रीनशॉट घाला असेल तर हँड राईज करा. ओके, ठीक आहे. पुढे जाऊ आपण. 2 ऑर्डर समजल्या प्रॉपर. त्याच्यानंतर तिसरी ऑर्डर. तिसरी ऑर्डर बाय लिमिट. नोट डाऊन करून घ्या. तिसरी ऑर्डर बाय लिमिट. बाय लिमिट ऑर्डर नोट डाऊन करून घ्या. नोट डाऊन झालं असेल तर सांगा मला. हो झालं. ओके, ठीक आहे. आता तुम्ही मला सांगा बाय लिमिट म्हणजे काय सांगा जरा मला. आपल्याला जी किंमत पर्यंत थांबायचं आहे तिथपर्यंत थांबणे. तिथपर्यंत थांबणे तसं नाही म्हणता येणार. आता तुम्ही मला सांगा मार्केटमध्ये सोन्याची किंमत 95,000 रुपये चालू आहे, बरोबर आहे? 95,000 रुपयाला सोनं चालू आहे. पण 95,000 रुपयाला सोनं घेऊन तुम्ही 1,00,000 रुपयाला विकू शकताय काय? भाव वाढला तर विकू शकतो. भाव वाढला तर. पण आता तुम्ही व्यापारी आहे. 95,000 रुपयाला पुढच्या व्यक्तीकडनं घेणार आहे का तुम्ही? नाही, थोडीफार खाली. नाही घेणार. मग तुम्ही कमी किमतीत घेऊन जास्त किमतीत विकणार ना, बरोबर. बरोबर ना? म्हणजे कमी किमतीत खरेदी करणे आणि जास्त किमतीत विकणे याला काय म्हणतात? बाय लिमिट. म्हणजे एखाद्या गोष्टीची किंमत तुम्हाला जास्त वाटत असेल. आता टोमॅटो मार्केटमध्ये गेल्यानंतर 100 रुपये किलो आहेत, जास्त वाटतात ना तुम्हाला. मग 100 रुपयाचे टोमॅटो आणून तुम्ही 100 रुपयेच्या वरती विकणार आहे का? नाही विकणार. मग ती 100 रुपयाची गोष्ट तुम्ही खालच्या कमी किमतीत आणणार, 80 रुपयाला किंवा 80 रुपयाला घेऊन ती तुम्ही 100 रुपयाला विकणार. याने तुम्हाला प्रॉफिट होणार ना, बरोबर आहे ना? बरोबर. हा हा. बाय लिमिटचा काय अर्थ येईल सांगा मग. कमी किमतीला घेऊन
जास्त किमतीला विकणे. हा, कमी किमतीत घेऊन जास्त किमतीला विकणे. हे बघा इथं दिसतो बॉक्स विजिबल. या बॉक्स मध्ये काय लिहिले बघा, बाय लिमिट लिहिले, बरोबर आहे. आता इथे बघितलं तर किंमत किती आहे बघा, चालू 60,114 किंमत चालू आहे. मग त्याच्या खाली ऑर्डर लावायला लागेल का वरती लावायला लागेल? खाली. खाली. खाली, बरोबर ना. म्हणजे बाय लिमिट ही ऑर्डर कुठे लागली जाते? डाऊन साईडला लागली जाते. ओके, समजलं बाय लिमिट? समजलं का बाय लिमिट सर्वांना? हो. ओके, ठीक आहे. तर पुढे जाऊ आपण. त्याच्यानंतर सेल लिमिट. सेल लिमिट काय असणार आहे सांगा? चालू असलेल्या प्राइसच्या वरती येण्याची वाट बघून तिथे सेल करणे. हो का. आता जास्त एखादी किमतीला गोष्ट विकणे. एखादी गोष्ट तुम्हाला ब्रोकर तुम्हाला 1,00,000 रुपयाला द्यायला लागलाय. एखादी गोष्ट ब्रोकर तुम्हाला 1,00,000 रुपयाला द्यायला लागलाय. मग 1,00,000 रुपयाला द्यायला लागलाय, मग ती गोष्ट तुम्ही 1,00,000 रुपयाची 1,00,000 रुपयाला विकणार आहे? नाही. नाही, ती जास्त किमतीत विकणार, बरोबर ना. मग तुम्ही 1,00,000च्या गोष्टीची किती व्हॅल्यू बघणार? 2,00,000 होते का बघणार, बरोबर ना. आणि 2,00,000 होईल त्यावेळेला काय करणार तुम्ही? विकणार. आणि 2,00,000ला विकल्यानंतर ना तीच गोष्ट तुम्ही किती रुपयाला खरेदी करणार? परत 1,00,000 रुपयाला खरेदी करणार. 1,00,000ला खरेदी करणार. म्हणजे जास्त किमतीत विकणे आणि स्वस्त किमतीत खरेदी करणे याला काय म्हणतात? सेल लिमिट. सेल लिमिट. सेल लिमिट इथं दिले बघा. समजा एखादी वस्तू तुमच्याकडे नाही, पण ब्रोकर तुम्हाला ती विकण्यासाठी ती वस्तू उधार देत आहे, तर तुम्ही ती वस्तू स्वस्त विकणार की महाग? महाग विकणार. महाग विकणार, बरोबर ना. मग उत्तर तुमचं पहिलं असणार. त्याच्यानंतर ना, आणि जी वस्तू विकलेली आहे ती पुन्हा तुम्हाला खरेदी करायची आहे, तर काय करणार तुम्ही? ती स्वस्तात खरेदी करणार का विकलेल्या किमतीला खरेदी करणार का विकलेल्यापेक्षा जास्त किमतीला खरेदी करणार? स्वस्त दरात खरेदी करणं. स्वस्त दरात म्हणजे विकणार महाग, म्हणजे विकणार कितीला? 2,00,000ला विकणार तुम्ही, आणि खरेदी कितीला करणार? 1,00,000ला. याने काय होणार आहे तुम्हाला? 1,00,000 रुपयाचा काय होणार आहे? प्रॉफिट होणार आहे. फायदा. बरोबर ना. समजलं सेल लिमिट काय आहे? हो. काय व्याख्या येईल सांगा सेल लिमिटची? जास्त किमतीला घेऊन कमी किमतीला विकणे. जास्त किमतीला घेऊन नाही, जास्त किमतीला विकून कमी किमतीत घेणे. हा. बरोबर ना. बरोबर बरोबर. समजलं सर्वांना? हो. नवीन जे स्टुडंट आहेत त्यांना समजलं का? ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढची ऑर्डर, बाय स्टॉप ऑर्डर माहिती आहे सर्वांना? हो. बाय स्टॉप कोणाकोणाला माहिती नाही सांगा? भरपूर लोकांना बाय स्टॉप माहित नाही आहे. हो, नाही माहिती. बरोबर ना. हो. ऍक्च्युली हे जे नॉलेज आहे ते बेसिक आहे, लक्षात घ्या. ही ऑर्डर तुम्हाला माहित पाहिजे, कारण की बेसिक ऑर्डर कशी टाकायची हे तुम्हाला माहित नसेल तर मग काय उपयोग आहे? बरोबर ना. हा बेसिक नॉलेज आहे. बाय स्टॉप. आता बाय लिमिट आणि बाय स्टॉप मध्ये फरक काय तो पहिल्यांदा तुम्हाला मी सांगतो. हे बघा, चालू मार्केटची किंमत इथे आहे 100 रुपये. चालू मार्केट प्राइस म्हणजे करंट मार्केट प्राइस. आता करंट मार्केट प्राइसच्या ऑर्डर टाकायची तुम्हाला कोणती? बाय लिमिट ऑर्डर टाकायची. करंट मार्केट प्राइसच्या खाली येईल का वरती येईल सांगा? बाय लिमिट खाली. खाली येणार. म्हणजे बाय लिमिट म्हणजे काय? कमी किमतीत खरेदी करणे आणि जास्त किमतीत विकणे. मग ती ऑर्डर कितीला सेट होणार तुमची? 50ला सेट होणार, बरोबर का? हो. ही ऑर्डर कोणती तुमची सेट झाल्या? बाय लिमिट सेट झाल्या. ओके. आणि त्याच्यानंतर ना बाय लिमिट जर खाली सेट होत असेल तर बाय स्टॉप कुठं सेट होते तुमच्याकडे ऑर्डर? वरच्या बाजूला सेट होते, लक्षात घ्या. वरच्या साईडला. आता ही वरच्या साईडला का सेट होतं त्याचं पण तुम्हाला लॉजिक सांगतो. इथे बाय स्टॉपची ऑर्डर तुमची कुठं सेट होणार आहे? वरच्या साईडला. चालू मार्केटच्या प्राइसच्या वरच्या बाजूला जर ऑर्डर कोणती सेट करायची झाली तर तिथे कोणती ऑर्डर ऍक्टिव्ह करायला लागते तुम्हाला? बाय स्टॉपची ऑर्डर ऍक्टिव्ह करायला लागते. ओके. आता तुम्हाला इथं ही बाय स्टॉप ऑर्डर का टाकायची असते ती पण दाखवतो तुम्हाला मी. हे बघा, आता मार्केट इथं 1-2 वर्ष असं कन्सोलिडेशन आहे, एका रेंज मध्ये फिरायला लागले. मग तुम्ही मला सांगा, एका रेंज मध्ये तुम्ही पैसे मार्केटला लावणार का? नाही. नाही. नाही लावणार, बरोबर.
एका रेंज मध्ये फिरते याचा अर्थ मार्केट कोणत्या बाजूला जाणार ह्याची गॅरंटी आहे तुम्हाला? नाही. नाही आहे. मग करंट मार्केट प्राइस इथं चालू आहे 100 रुपये समजा. करंट मार्केट प्राइस इथं चालू आहे. आता तुम्ही जर इथं करंट मार्केटला प्राइसला जर बाय केला आणि मार्केट खाली गेलं तर काय होणार? लॉस होणार. लॉस होणार. Loss. लॉस. आणि करंट मार्केट प्राइसला बाय केलं सेल केलं आणि मार्केट वरती गेलं तर लॉस होणार. प्रॉफिट. लॉस होणार. बरोबर ना? लॉस होणार वरती गेलं तर. बरोबर आहे? मग आता तुम्ही मला सांगा ज्या वेळेला मार्केट साईडवेज असतं त्यावेळेला काय करायचं असतं? ब्रेकआउटची वाट बघायची. ब्रेकआउटची वाट बघायची असते. बरोबर ना? कधी पण लक्षात घ्या ज्या वेळेला मार्केट साईडवेज जातं त्याच्यानंतर मार्केट पुढे काय करणार असते? मार्केट Retest. साईडवेज केल्यानंतर रिटेस्ट नाही रॅली करते. रॅली. रॅली म्हणजे माहिती आहे ना? रॅली जे नाही. आता गोल्ड जे वरती फास्ट पळायला लागले ते रॅली म्हणतात. त्याला लक्षात घ्या. म्हणजे रॅली म्हणजे अशा फास्ट कॅन्डल ज्याला वरती जातात त्याला रॅली म्हणतात. आता अशा वेळेला ज्याला मार्केट साईडवेज जातात त्याच्यानंतर कोणती मुवमेंट येणार असते? रॅलीची येणार असते. बरोबर काय? म्हणजे ब्रेकआउट येणार असतो थोडक्यात. फास्ट ब्रेकआउट येतो आणि तिथनं मार्केट थांबत नाही आणि डायरेक्ट वरती जातं. ओके. आता तुम्ही मला सांगा जर वरच्या बाजूला तुम्ही जर सेल लिमिटची जर एंट्री लावली, वरच्या बाजूला जर तुम्ही सेल लिमिटची एंट्री लावली, लक्षात घ्या इथं सेल लिमिटची एंट्री लावणार आणि तिथनं अपेक्षा काय करणार की मार्केट खाली जाणार असतं. बरोबर आहे? हो. खाली जाणार. आणि जर मार्केट कन्सोल्ड झाल्यानंतर मार्केट खाली जात नाही ते डायरेक्ट वरती जातं ना फास्ट. मग हो. सेल लिमिट एंट्री इथं लावून चालणार आहे का? नाही. नाही लावून चालणार. बरोबर ना? आता खालच्या बाजूला इथं खालच्या बाजूला मार्केट तुम्हाला वाटते की खाली जाणार आणि खालनं मार्केट कन्सोल झाले खाली जाणार याचा अर्थ खाली फास्ट जाणार. मग इथं तुम्ही बाय लिमिट लावून चालणार आहे का तुम्हाला? इथं नाही. नाही. कारण की इथं पण मार्केट काय जाणार आहे? खालच्या बाजूला फास्ट जाणार आहे. बरोबर ना? हो. मग अशा वेळेला बघा बाय लिमिटची एंट्री कुठे पडते? चालू मार्केटच्या खाली पडते आणि सेल लिमिटची एंट्री कुठे पडते? चालू मार्केटच्या वरती पडते. बरोबर आहे का? हो. अशा वेळेला ज्या वेळेला चालू मार्केटच्या वरच्या बाजूला जर बायची कोणती एंट्री टाकायची झाली तर ती कोणती टाकावी लागते? काय हे साइडवेज मार्केट आणि इथं जी एंट्री लागणार आहे ती एंट्री तुमची कोणती असणार आहे? बाय स्टॉपची Buy एंट्री stop. असणार. लक्षात घ्या. आणि या खालच्या बॉटमला जी एंट्री लागणार आहे ती कोणती असणार तुमच्याकडं? सेल स्टॉप. सेल स्टॉप. म्हणजे बाय स्टॉप आणि सेल स्टॉप ज्या वेळेला मार्केट कन्सोल्टेशन होतंय किंवा मार्केटमध्ये सर्वात जास्त मोठी न्यूज असते त्यावेळेला बाय स्टॉप आणि सेल स्टॉप या एंट्रीचा वापर करायचा असतो. कळालं तुम्हाला? हो. हा ते नोट डाऊन करून घ्या पाहिजे तर. ज्यांना माहिती नाही त्यांनी नोट डाऊन करून घ्या. मार्केट ज्या वेळेला साईडवेज जातं, मार्केट जास्ती साईडवेज जातं किंवा मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात न्यूज असेल मोठीच्या मोठी, मार्केट ज्या वेळेला साईडवेज जातं किंवा मार्केटमध्ये मोठी न्यूज असेल तर बाय स्टॉप आणि सेल स्टॉपचा वापर करतात. सांगा मला एकदा परत नोट डाऊन काय करून घेतलं? नोट डाऊन काय करून घेतलं सांगा जरा मला परत. मार्केट ज्या वेळेला साईडवेज असतं किंवा मार्केटमध्ये किंवा मोठी न्यूज असेल तर मार्केटमध्ये कोणत्या प्रकारच्या ऑर्डर वापरल्या जातात? बाय स्टॉप आणि सेल स्टॉप. लक्षात घ्या. हे कशा वापरायचे असतात तुम्हाला दाखवतो. चार्टवर एकदा दाखवतो तुम्हाला मी. बघा चार्टवर जातो. चार्टवर गेल्यानंतर ना मार्केट तुम्हाला काय बघायचं? पहिल्यांदा साईडवेज बघायचं. बरोबर आहे? बघा इथं दिसते तुम्हाला साईडवेज मार्केट. दिसते साईडवेज मार्केट. आणि साईडवेज मार्केटच्या वरच्या बाजूला कोणती एंट्री टाकणार आहे तुम्ही? बाय स्टॉप. आणि खालच्या बाजूला कोणती एंट्री टाकणार आहे? सेल स्टॉप. सेल स्टॉप. बरोबर आहे का? अशा पद्धतीने एंट्री टाकायची असते. बरोबर आहे? आता कोणती एंट्री आत आली बघा तुमची? बाय स्टॉप. बाय स्टॉपची एंट्री आत आली. आता इथं बाय स्टॉपची एंट्री जर आत आली असेल तर तुमचं इथं काय मार्केट करते? स्टॉप लॉस खाते.
एवढा स्टॉप लॉस परवडणार आहे तुम्हाला? नाही. नाही परवडत, लक्षात घ्या. म्हणून फॉरेक्स मार्केटमध्ये बाय स्टॉप आणि सेल स्टॉप एंट्रीचा वापर करायचा नसतो. का करायचा नसतो सांगा? स्टॉप लॉस हिट होतात. स्टॉप लॉस हिट होतात. स्टॉप लॉस कुठं पडलेला असतात? स्विंग पॉइंटला आणि सपोर्ट आणि रेजिस्टन्सला काय पडलेला असतात? स्टॉप लॉस पडलेला असतात, बरोबर ना? हो. असा मार्क केला जातो त्याला काय म्हणतात? रेजिस्टन्स. रेजिस्टन्स म्हणतात. आणि असा मार्क केला जातो त्याला काय म्हणतात? सपोर्ट म्हणतात, सपोर्ट. बरोबर ना? आणि हे सपोर्ट रेजिस्टन्स तुम्ही मार्क केल्यानंतर ना तुमचा इथं ब्रेकआउट झाला, इथं बाय करणार तुम्ही. बाय केल्यानंतर मार्केट थोडंसं वरती गेलं आणि वरती गेल्यानंतर मार्केटनं सगळ्यांचे स्टॉप लॉस नेलेत का खाली येऊन? आता हो. इथं जर बाय करत असाल तर इथं स्टॉप लॉस द्यायला परवडणार आहे तुम्हाला? नाही. नाही परवडत, लक्षात घ्या, बरोबर ना? म्हणून मार्केटमध्ये फॉरेक्स मार्केटमध्ये बाय स्टॉप आणि सेल स्टॉपच्या एंट्रीचा वापर करायचा नाही. फक्त तुम्हाला कशा एंट्र्या टाकायच्या या सांगितलेल्या आहेत, लक्षात घ्या. ओके. स्लिपेज नावाचा जो प्रकार असतो तर त्या स्लिपेज मध्ये एंट्र्या फसतात, लक्षात घ्या. त्यामुळे फॉरेक्स मार्केटमध्ये किंवा इंडियन मध्ये पण वापरू नका तुम्ही बाय स्टॉप आणि सेल स्टॉपचा. पण एंट्रीचा प्रकार तुम्हाला माहिती असला पाहिजे. ज्यावेळेला मार्केट पूर्णपणे साइडवेज जातं त्यावेळेला बाय स्टॉप आणि सेल स्टॉपचा वापर केला जातो. पण फॉरेक्स मार्केटमध्ये जे मार्केट मेकर असतात त्यांना माहित असतं की याच्यावरती सगळ्या एंट्र्या लागलेल्या आहेत, त्यांचे स्टॉप लॉस कुठेतरी खाली लागले आहेत, ते स्टॉप लॉस हंटिंग करणं सगळ्यात महत्वाचा पॉईंट असतो. म्हणून वरच्या एंट्र्या आतमध्ये घेतात आणि खाली येतात आणि स्टॉप लॉस हंट करतात आणि मग वरती जातात. कळालं हे तुम्हाला? हो. बाय स्टॉप सेल स्टॉप समजलं सर्वांना? रुपाली मॅडम समजलं तुम्हाला बाय हो, स्टॉप? समजलं. बाय स्टॉप सेल स्टॉप काय असतं? हा सर समजलं. ओके, ठीक आहे. बाय स्टॉप आणि सेल स्टॉपचा न्यूज आणि साइडवेज मार्केटमध्येच वापर केला जातो, पण फॉरेक्स मार्केटमध्ये वापर करायचा नाही, लक्षात घ्या. किंवा इंडियन मार्केटमध्ये पण वापर करू नका. का? कारण की लिक्विडिटी नावाचा जो खेळ असतो, स्टॉप लॉस हंटिंग जो खेळ असतो तो स्विंग पॉईंट आणि स्विंग लो आणि स्विंग हायलाच पडलेले असतात. त्यामुळे तिथं तो प्रॉपर तुमचा स्टॉप लॉस फसण्याची शक्यता असते. म्हणून बाय स्टॉप आणि सेल स्टॉपच्या एंट्र्या वापरायच्या नसतात, पण माहिती असणं गरजेचं असतं, बरोबर ना तुम्हाला? हो. हा, जसं बाय स्टॉप होतं तसं सेल स्टॉप आहे, लक्षात घ्या. हे बघा, इथं तुम्ही ज्या वेळेला प्लॅटफॉर्मला जाताय त्यावेळेला इथे ऑर्डर विजिबल दिसते का? हो. समजलं तुम्हाला? बाय स्टॉप सेल स्टॉप समजलं सर्वांना? हो, हँड समजलं. राईज करा, हँड राईज करा ज्यांना समजले त्यांनी. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर ना सेट ऑर्डर बाय स्टॉप कुठं ऑर्डर लागणार सांगा मला? ही वरच्या साईडला. बाय स्टॉपची ऑर्डर कुठं लागणार? चालू प्राइसच्या वरच्या साईडला. त्या साईडला. चालू प्राइसच्या वरच्या साईडला लागणार, लक्षात घ्या. त्याच्यानंतर ना सेल स्टॉपची ऑर्डर कुठं लागणार सांगा मला? चालू प्राइसच्या खालच्या साईडला. चालू प्राइसच्या खालच्या बाजूला लागणार, बरोबर ना? हे नोट डाऊन करून घ्या पाहिजे. ज्यांना माहिती नसेल त्यांनी नोट डाऊन करून घ्या. बाय स्टॉप ऑर्डर चालू प्राइसच्या वरच्या बाजूला लागते, सेल स्टॉप ऑर्डर चालू प्राइसच्या खालच्या बाजूला लागते. त्याच्यानंतर ना बाय लिमिट कुठे लागणार सांगा मला? खालच्या साईडला. चालू प्राइस. खालच्या साईडला, चालू प्राइसच्या खालच्या साईडला. मगाशी तुम्हाला चार्ट मध्ये दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर ना सेल लिमिट कुठे लागणार सांगा मला? चालू प्राइसच्या वरच्या साईडला. चालू प्राइसच्या वरच्या साईडला, बरोबर आहे का? बरोबर आहे. हो. बघा, ह्या टोटल तुम्ही आता ऑर्डरचे प्रकार किती शिकला? बाय, डायरेक्ट मार्केटला बाय म्हणजे मार्केट ऑर्डर मध्ये बाय किंवा सेल करू शकताय, बरोबर ना? चालू किमतीला खरेदी किंवा विक्री करू शकताय, बरोबर ना? हो. हा, आणि त्याच्यानंतर ना पेंडिंग ऑर्डर मध्ये, पेंडिंग ऑर्डर म्हणजे इथे एक प्राइस ठराविक प्राइस ठरवलेली असते, त्या प्राइस पर्यंत जोपर्यंत मार्केट येत नाही तोपर्यंत ऑर्डर तुमची आतमध्ये येत नाही, बरोबर ना? त्याच्यामध्ये बरोबर. बाय लिमिट शिकला, सेल लिमिट शिकला, बाय स्टॉप शिकला आणि सेल स्टॉप शिकला. ओके, समजलं तुम्हाला? किती ऑर्डर शिकला टोटल आता? 6 ऑर्डर. आणि ह्या 6 सोडून आणि 2 ऑर्डर आहेत, लक्षात घ्या. या 6 सोडून आणि 2 आहेत त्या ऍडव्हान्स मध्ये शिकवले जातात, लक्षात घ्या. ते कारण की इथे तुम्हाला ते स्ट्रक्चर समजत नाही म्हणून ऍडव्हान्स मध्ये शिकवत होते. त्याच्यानंतर ट्रेलिंग स्टॉप लॉस माहिती आहे सर्वांना? हा सर माहिती. स्टॉप लॉस ट्रेल करत जायचं म्हणजे पुढे ढकलत जायचं. हा, जसं हा, market- कोणाला माहिती नाही सांगा? कोणाला माहिती नाही सांगा? नाही माहिती सर. अमोल सर तुम्हाला माहिती नाही? ओके, ठीक आहे, सांगतो तुम्हाला. हे बघा. माहिती नाही, मी फक्त ऐकतो.
बघा, एखादी गोष्ट तुम्ही 100 रुपयाला खरेदी केली आणि 100 रुपयाच्या गोष्टीची किंमत 1000 रुपये झाले. 100 रुपयाच्या गोष्टीची किंमत 1000 झाले आणि 1000 झाले, याचा अर्थ तुम्हाला किती रुपयाचा प्रॉफिट व्हायला लागला? 900 रुपये. 900 रुपयाचा. मग तुम्ही तो 900 रुपयाचा प्रॉफिट आहे आणि त्याच्यासाठी 100 रुपयाला खरेदी केले आणि 100 रुपयाची गोष्ट 50 रुपयाच्या खाली जाऊ नये. 50 रुपयाच्या खाली जाऊ नये आणि 50 रुपयाला गेल्यानंतर ट्रेड तुमचा एक्झिट व्हावा म्हणून तुम्ही काय करणार आहे? 50 ला एसएल लावणार आहे. आता एसएल लावला, पण एसएल कडे न जाता मार्केट वरती गेलं आणि 900 रुपयाचा तुम्हाला प्रॉफिट व्हायला लागलाय. मग तो इथे जो एसएल लावलाय, तो एसएल इथे तुम्ही मध्ये कोणत्या तरी प्राइसला आणून ठेवू शकताय ना. हो, म्हणजे कमीत कमी एवढा तरी फायदा झाला पाहिजे आपला. हा, कमीत कमी म्हणजे तुम्ही जर इकडं स्टॉप लॉस जर 500 रुपयावर जर आणून ठेवला तर तुम्हाला तुमचा फायदा किती हे राहणार आहे? 400 रुपये. 400 रुपये फायदा तुमचा काय राहणार आहे? स्टेबल राहणार आहे. मग मार्केट वरनं खाली किती कसं पण येऊन दे, बरोबर ना. हो. हा, त्याच्यासाठी काय करायचं असतं? हे ऍडव्हान्स स्किल असतं लक्षात घ्या. ट्रेड घेतल्यानंतर ट्रेड जर प्रॉफिट मध्ये जात असेल तर स्टॉप लॉस काय करायचा असतो? जिथे खरेदी केल्या तिथे तर आणायचा असतो किंवा त्याच्यावरती तर आणायचा असतो. ह्याला काय म्हणतात? ट्रेलिंग स्टॉप लॉस. कळलं? हो. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊ आपण. बघा, इथे सिंपल गोष्ट आहे. बाय केल्यानंतर ना स्टॉप लॉस कुठे येणार सांगा? खालच्या साईडला. खालच्या बाजूला. बाय केल्यानंतर टार्गेट कोणत्या बाजूला येणार? वरच्या बाजूला. वरच्या बाजूला. सेल केल्यानंतर ना स्टॉप लॉस कुठे येणार? वरच्या बाजूला. आणि सेल केल्यानंतर टार्गेट कोणत्या बाजूला येणार? डाऊन साईडला. डाऊन साईडला येणार, बरोबर ना. समजलं हे सर्वांना? जे नवीन लोक आहेत त्यांना ह्या गोष्टी कन्फ्युज होतात, लक्षात घ्या. आपला कोर्स बेसिक टू ऍडव्हान्स आहे, त्यामुळं ह्या पण गोष्टी आपल्या कोर्समध्ये आहेत. समजलं हे सर्वांना? बाय केल्यानंतर प्रॉफिट कुठं होतो, लॉस कुठं होतो? येस. अमोल सर, समजलं तुम्हाला? सर थोडं आहे कन्फ्युजन. थोडं प्रॅक्टिस करावं लागणार तुम्हाला. ते प्लॅटफॉर्म वापरावे लागतील, त्याच्यानंतर तुमचं कन्फ्युजन दूर होईल. कारण की कधी पण लक्षात घ्या, एखादी गोष्ट जर खरेदी केली असेल तर ती विकतो आपण महागात, बरोबर ना. हो हो. महागात विकतो याचा अर्थ किंमत वाढल्यानंतर विकतो ना. हो. मग टार्गेट कोणत्या बाजूला असणार? वरच्या बाजूला का खालच्या बाजूला? वरच्या बाजूला. वरच्या बाजूला. आणि एखादी गोष्ट जर खरेदी केली असेल आणि चुकून त्यात आपल्याला लॉस जास्त नको असेल तर एक ठराविक लेवल लावून आपण ती वस्तू काय करणार? विकून टाकणार आहे. मग ती लेवल काय असणार? तुमच्याकडे स्टॉप लॉस असणार. म्हणजे लॉस जो मोठा होणार आहे तो तुम्ही स्टॉप करू शकता, त्याच्यासाठी एक लेवल लावणार आहे, बरोबर ना. मग तो कोणत्या साईडला असणार आहे? कमीत कमी नुकसान व्हायला पाहिजे. हा, तो खालच्या साईडला असणार आहे, बरोबर. बरोबर ना. आता सेल साईडला, हे बाय साईडचं झालं. एखादी गोष्ट तुम्ही सेल केल्या, इथे सेल केल्या 24 लाख रुपयाला एखादी गोष्ट सेल केल्या. मग 24 लाख रुपयाची गोष्ट जर तुम्हाला 30 लाख रुपयाला घ्यायला लागले तर काय होणार? नुकसान होईल. नुकसान होईल, बरोबर ना. मग 24 लाखाची गोष्ट 30 लाख रुपयामध्ये गेल्यामुळे नुकसान होऊ शकतं. पण 24 लाखाची गोष्ट जर तुम्हाला 24 लाख रुपयाला तुम्ही एक गोष्ट सेल केलाय आणि 24 लाख रुपयाची गोष्ट तुम्ही जर 20 लाख रुपयाला खरेदी करत असाल तर तुम्हाला प्रॉफिट होणार का लॉस? प्रॉफिट होईल. प्रॉफिट होईल. कोणत्या साईडला जावं लागेल मार्केटला? त्याला खालच्या साईडला. खालच्या साईडला. मग सेल साईडला प्रॉफिट कुठं होतो? खाली. खाली होतो. आणि चुकून जर मार्केट वरती जात असेल तर तुम्ही काय करणार आहे? त्याच्यासाठी स्टॉप लॉस लावणार आहे, बरोबर ना. बरोबर ना, समजलं हे? हो. त्याच्यानंतर ना जे नवीन स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी हे ऑर्डर आहेत, लक्षात घ्या. याचा एक फोटो काढून घ्या. काय करायचं सांगा मला इथं? मार्केट एक्झिक्युशन म्हणजे काय सांगा पहिल्यांदा. रुपाली मॅडम सांगा, मार्केट एक्झिक्युशन म्हणजे काय? म्हणजे त्या प्राइसला आपली ऑर्डर एक्झिक्यूट होणार ना. हा, म्हणजे त्या प्राइसला म्हणजे कोणत्या प्राइसला चालू आहे, जी मार्केट म्हणजे चालू आहे. हा, करंट मार्केटला जी काय प्राइस चालू आहे त्या प्राइसला तुम्ही काय करायचं? इकडे बाय करायचं आणि इकडे काय करायचं? सेल करायचं. आता ज्यांना MT5 चा जो प्लॅटफॉर्म आहे हा जर तुम्हाला जर समजत नसेल तर ह्या ऑर्डर टाकणं तुमच्यासाठी महत्वाचं आहे, लक्षात घ्या. ज्यांना MT5 चा प्लॅटफॉर्म समजत नाही त्यांनी ह्या ऑर्डर टाकणं महत्वाचं आहे.
कालच्या लेक्चरमध्ये तुम्हाला ऑर्डर कशी टाकायची, स्क्रिप्ट कशी ऍड करायची, सेल कसं करायचं, ट्रेड कसा क्लोज करायचं हे सगळं दाखवलेलं आहे. किंवा या लेक्चर नंतर तुम्हाला मी दाखवू शकतो ते परत एकदा मी दाखवतो, काय प्रॉब्लेम नाही. याचा एक स्क्रीनशॉट मारून घ्या सर्वांनी. जे नवीन स्टुडंट आहेत त्यांनी खरंच घ्या, कारण की MT5 वापरणं एवढं सोपं नाही आहे, लक्षात घ्या. स्क्रीनशॉट झाल्यानंतर ना हे करा. सर हे आजची पण व्हिडिओ युट्यूबला मिळेल ना, म्हणजे आपण परत प्रॅक्टिस साठी ऐकू शकतो परत परत. हो मिळेल 100% मिळेल. आणि आज सकाळी पण एक सेशन झाले सर 10-10:30 वाजता. मी मेसेज केला होता की ऑन ड्युटी असल्यामुळे मला ते नाही सकाळचं नाही सेशन होत, संध्याकाळचं होतं. पाहिलं सर मी आज टुडेला म्हटलं सर मग युट्यूबला टाकू द्या असं मेसेज टाकला होता. नाही, मग ते काय चालतं युट्यूबला येतात ते सगळे जे काही सेशन असतील ते युट्यूबला येतील, तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही. चालेल सर, मग एक नंबर काम जाईल, प्रॅक्टिस होऊन जाईल. ओके ठीक आहे. बघा जे नवीन आहेत त्यांनी हा हे करा, किंवा ज्यांना MT5 वापरायत नाही त्यांनी याचा स्क्रीनशॉट काढा. स्क्रीनशॉट मला वाटतं स्क्रीनशॉट काढून झालेला आहे. त्याच्यानंतर इथे काय करायचं सांगा मला. इथे कोणती ऑर्डर टाकायची तुम्हाला. पेंडिंग ऑर्डर. पेंडिंग ऑर्डर, बाय लिमिट आणि सेल लिमिट, बरोबर ना. अमोल सर कोणती ऑर्डर टाकायची इथं. सर समजलं नाही मला हे आता. पेंडिंग ऑर्डर म्हटलं बघा ही स्क्रिप्ट ओपन करायची आहे, ही पेअर ओपन करायची आणि ओपन केल्यानंतर ना न्यू ऑर्डर म्हटल्यानंतर ना बाय लिमिट करायचं. हे कसं करायचं दाखवतो मी नंतरच्या ह्याच्यामध्ये दाखवतो, म्हणजे ही PPT संपल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो प्रॉपर. ओके हो. हा इथे तुम्हाला बाय लिमिट करायचं, स्क्रीनशॉट काढून घ्या. जे नवीन स्टुडंट आहेत त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. नवीन जे टोटली नवीन आहेत मार्केट, त्यांना काय माहित नाही त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या, किंवा फॉरेक्स मार्केट ज्यांना काय माहित नाही त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. त्याच्यानंतर इथे काय करायचं सांगा मला. इथे तुम्हाला बाय स्टॉप आणि सेल स्टॉपची ऑर्डर टाकायची आहे. इकडच्या बाजूला सेल स्टॉप आहे, इकडच्या बाजूला बाय स्टॉप आहे. याचा पण एक स्क्रीनशॉट काढून घ्या. स्क्रीनशॉट झाल्यानंतर ना हँड राईज करा. ओके ठीक आहे, मला वाटतं झालंय सर्वांचं. ओके ठीक आहे. त्याच्यानंतर ना जे काय तुम्ही आता 3 स्क्रीनशॉट काढले, एका स्क्रीनशॉट मध्ये किती ऑर्डर आहेत. 8 ऑर्डर आहे, बरोबर ना. टोटल किती ऑर्डर येणार सांगा तुमच्याकडे. मग टोटल तुमच्याकडे 24 ऑर्डर टाकणार तुम्ही, आणि 24 ऑर्डर टाकल्यानंतर ना 24 ऑर्डरला तुम्हाला काय लावायचं, स्टॉप लॉस पण लावायचं आणि टार्गेट पण लावायचं आहे. हे कसं लावायचं, काय लावायचं हे तुम्हाला मी नंतर शेवटला दाखवतो. 24 ऑर्डरला 24 स्टॉप लॉस लावायचे आणि 24 टार्गेट लावायचं. कसं लावायचं, काय लावायचं दाखवतो नंतर तुम्हाला मी. त्याच्यानंतर ना नोट डाऊन करून घ्या फंडामेंटल अनालिसिस. फंडामेंटल अनालिसिस नोट डाऊन करून घ्या. रुपाली मॅडम सांगू शकते फंडामेंटल अनालिसिस म्हणजे काय. नाही सर. ओके ठीक आहे. तुम्ही स्टॉक मार्केट करताय ना. नाही करताय. हो मी इंडियन मार्केटमध्ये आहे, गेले 3 वर्ष झालं. पण काय ओके ठीक आहे. मग तुम्ही इन्व्हेस्टमेंट नाही करत. लॉंग टर्म साठी करते ना. बरं ठीक आहे. मग ती इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी त्या कंपनीची जी काही माहिती आहे त्याचा तुम्ही स्टडी नाही करत. हा करते ना. हा ते काय स्टडी करतात त्याला काय म्हणतात, फंडामेंटल अनालिसिस. म्हणजे त्या कंपनीची जी पूर्ण माहिती आपण बारीक बघतो, ती कधी ओपन झाली, किती काय, त्याला फंडामेंटल. हा त्याला फंडामेंटल म्हणतात. स्टॉक बद्दलची माहिती. हा स्टॉक बद्दलची माहिती नाही, ते कंपनी बद्दलची माहिती. म्हणजे कंपनीमध्ये किती कामगार आहेत, कंपनीचा वार्षिक ग्रोथ रेट किती आहे, कंपनीमध्ये प्रॉफिट मध्ये आहे की लॉस मध्ये आहे,
कंपनीकडे कॅश फ्लो किती आहे, अशा सगळ्या ज्या गोष्टी आपण बघतो त्याला काय म्हणतात, फंडामेंटल अनालिसिस म्हणतात. आणि टेक्निकल अनालिसिस म्हणजे हे चार्ट ट्रेडिंग. लक्षात घ्या, चार्टवर जे कॅन्डल बघून तुम्ही जे काही ट्रेडिंग करता त्याला काय म्हणायचं, टेक्निकल अनालिसिस. आणि फंडामेंटल म्हणजे कंपनीची माहिती करून त्याच्यावर ट्रेडिंग करणं म्हणजे फंडामेंटल अनालिसिस. लक्षात घ्या. समजलं सर्वांना? हो. रुपाली मॅडम समजलं तुम्हाला? हा हा, हे माहिती होतं पण ते पटकन क्लिक नाही झालं. हा हा. ओके, ठीक आहे. आता तुम्ही जर स्टॉक मार्केटमध्ये जर स्टॉक म्हणजे एखाद्या कंपनीबद्दल जर माहिती घेत असाल तर ते स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट करत असाल त्यावेळेला, बरोबर ना? पण आपण फॉरेक्स मार्केटमध्ये करन्सीमध्ये ट्रेड करतोय, मग इथे फंडामेंटल कसं करायचं सांगा मला? इथे कुठं कंपनी असते का तुमच्याकडे? नाही. नाही. मग इथं फंडामेंटल अनालिसिस कसं केलं जातं? न्यूज. हे बघा, इथे दाखवतो तुम्हाला मी. आर्थिक म्हणजे आता तुम्ही मला सांगा, एखाद्या देशामध्ये तुम्हाला जर पैसे गुंतवायचे असतील तर तुम्ही त्या देशाचं काय बघणार? त्या देशात महागाई बघणार, बेरोजगारी बघणार, व्याजदर किती आहे बघणार, आर्थिक विकास दर किती आहे बघणार, बरोबर ना? आर्थिक विकास दर, व्याजदर, महागाई, बेरोजगारी यांचं जे सगळ्यांचं मिळून जे हे काढला जातो, डेटा काढला जातो, त्याला काय म्हणतात? फंडामेंटल अनालिसिस म्हणतात. लक्षात घ्या. ओके, समजलं सर्वांना? हो. हा, करन्सी मार्केटमध्ये देशाची हे म्हणजे तुमच्या परिस्थिती बघितली जाते. लक्षात घ्या, करन्सी मार्केटमध्ये. आणि त्यानुसार ठरवतात की तुमच्या देशामध्ये इन्व्हेस्ट करायचं का नाही. ओके, समजलं फंडामेंटल अनालिसिस? हो. आणि यानुसार मार्केटमध्ये काय येतात, न्यूज येतात. लक्षात घ्या, यानुसार मार्केटमध्ये न्यूज येतात. ओके, हे बघा, ह्या अशा पद्धतीच्या न्यूज असतात मार्केटमध्ये. म्हणजे कसं की इंटरेस्ट रेट, प्रत्येक महिन्याच्या शुक्रवारी नॉन फर्म पेरोल्स येतात. त्याच्यानंतर प्रत्येक महिन्याच्या बुधवारी ऑटोमॅटिक डाटा प्रोसेसिंग. त्याच्यानंतर बेरोजगारी, कच्च्या तेलाची, तुमच्याकडे क्रूड ऑइलचे जे कच्चे तेल असतात त्यांच्या न्यूज येतात. त्याच्यानंतर जीडीपीची न्यूज येते. अशा पद्धतीच्या न्यूज येतात मार्केटमध्ये. लक्षात घ्या. आणि ह्या न्यूज कशाच्या आधारावर काढल्या जातात? फंडामेंटल अनालिसिस करून काढल्या जातात. लक्षात घ्या. ओके, समजलं सर्वांना? हो. हा, त्याच्यानंतर ना सेंटिमेंटल अनालिसिस म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? न्यूज. सांगा मला, रुपाली मॅडम सांगा मला, सेंटिमेंटल अनालिसिस म्हणजे काय? हॅलो, वॉरच्या न्यूज किंवा ह्याच्याबद्दल. म्हणजे एक इमोशनल. हा, तुमची भावना व्यक्त करून मार्केटवर त्याचा जर इम्पॅक्ट पडत असेल तर त्या न्यूजला काय म्हणतात? सेंटिमेंटल म्हणतात. लक्षात घ्या, अनालिसिस. सेंटिमेंटल अनालिसिस म्हणतात. मग त्याच्यामध्ये एक तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो, मग समजेल तुम्हाला. व्हिडिओ बघितला सर्वांनी? हो, बघितला. हो. बघितला ना सर्वांनी? बघा रुपाली मॅडम, बघितला हा व्हिडिओ? हा सर. काय काय केले सांगा व्हिडिओमध्ये? कोकच्या बॉटल उचलून ठेवल्यात बाजूला. बरोबर ना, कोकच्या बॉटल उचलून बाजूला ठेवल्या आणि पाणी प्या म्हणून असा संदेश दिला, बरोबर ना? बरोबर बरोबर. आणि त्यावेळेला जो कोका कोलाचा जो स्टॉक आहे फॉरेक्स मार्केटमध्ये तो पडायला चालू झाला. मग क्रिस्टियानो रोनाल्डोने काय केलं की त्याच्या भावना व्यक्त केल्या, बरोबर ना? भावना व्यक्त केल्यामुळं मार्केटवर त्याचा काय झाला, परिणाम झाला. मार्केटवर परिणाम झाला म्हणजे त्याचाच अर्थ काय की सेंटिमेंटल अनालिसिस म्हणजे तुमची भावना व्यक्त करून जर मार्केटवर त्याचा जर इम्पॅक्ट पडत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, सेंटिमेंटल अनालिसिस म्हणतो, बरोबर आहे? तसंच हो. होता. आता ट्रम्प निवडून आले. ट्रम्प जर म्हटले की भारतातनं जे वस्तू हे यायला लागलेत आपल्याकडं, म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्ट जे काय व्हायला लागले त्याच्यावर जर रेट जर वाढवला तर भारताला त्याचा फरक जाणवला आहे का नाही सांगा मला? सांगा मला, भारतावर परिणाम होणार की नाही त्याचा? होणार ना परिणाम?
बरोबर ना? मग ते हो. परिणाम कशावर पडतो? मार्केटवर पडतो, बरोबर ना? आणि तो जो अनालिसिस असतो, म्हणजे तो जो माणूस बोलणारा जो कोण असतो आणि त्या बोलण्यामुळे जर मार्केटवर जर इम्पॅक्ट पडत असेल, तर त्या अनालिसिसला काय म्हटलं जातं? सेंटिमेंटल अनालिसिस म्हटलं जातं किंवा भावनिक विश्लेषण म्हटलं जातं. ओके, समजलं सर्वांना? हो. हा, त्याच्यानंतर आता या या ज्या न्यूज असतात तुमच्याकडे, सेंटिमेंटल किंवा फंडामेंटल, त्या कुठे बघायच्या असतात? त्या बघायच्या असतात फॉरेक्स फॅक्टरीला. ओके, कुठे बघायच्या असतात? फॉरेक्स फॅक्टरी. फॉरेक्स फॅक्टरीला बघायचे असतात. नोट डाऊन करून घ्या, फॉरेक्स फॅक्टरी. माईक ऑफ करा आणि नोट डाऊन करून घ्या, फॉरेक्स फॅक्टरी. नोट डाऊन झाले असेल तर हँड राईज करा. ओके, ठीक आहे. आता आपण फॉरेक्स फॅक्टरीला कशा न्यूज बघायच्या वगैरे बघणार आहोत, म्हणजे फंडामेंटल किंवा सेंटिमेंटल न्यूज कशी चेक केली जाते हे पण बघणार आहोत. त्याच्यानंतर ना एक काम करूया आपण, हे फक्त लिहून घ्या. म्हणजे सगळ्यात ज्या महत्वाच्या बातम्या असतात, IMP ज्या का बातम्या आहेत, त्या या बातम्या आहेत, त्या फक्त एक नोट डाऊन करून घ्या नोटबुक मध्ये. त्याच्यामध्ये CPI पण मेन्शन करू शकताय आणि PPI पण मेन्शन करू शकताय. या सगळ्या न्यूज तुमच्यासाठी मार्केटमध्ये ब्रँडेड असतात, लक्षात घ्या, म्हणजे महत्वाच्या. एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट रेट, अनएम्प्लॉयमेंट, ADP आणि NFP आणि GDP. हे नोट डाऊन झाल्यानंतर ना हँड राईज करा. आणि तुम्ही मार्केटमध्ये टोटली जर नवीन असाल, तर न्यूज मार्केटमध्ये जर चालू असेल, तर त्यावेळेला काय करा पाहिजे? तुम्हाला ट्रेडिंग स्टॉप केलं पाहिजे, बरोबर ना? काय वाटते तुम्हाला? न्यूज असताना ट्रेडिंग जर स्टॉप करत नसेल आणि चुकून जर तुमच्या एंट्रीच्या अगेन्स्ट जर मार्केट गेलं, तर तुमचा लॉस मोठा होऊ शकतो, बरोबर ना? मग त्याच्यासाठी ज्या वेळेला मार्केटमध्ये न्यूज असतील त्यावेळेला तुम्हाला थांबायला पाहिजे, बरोबर ना? तुम्हाला प्रॉपर पद्धतीने जर अनालिसिस करता येत नसेल, तर थांबणं तुमच्यासाठी बेटर असतं. त्यामुळे तुम्हाला थांबणं अगदी बेस्ट असेल त्यावेळेला. नाहीतर तुमचं कॅपिटल जर एकदा निघून गेलं, तर तुम्ही काही करू शकत नाही, बरोबर ना? त्यामुळे तुम्हाला मार्केटमध्ये तुमचं कॅपिटल सेव्ह करणं, याला फर्स्ट प्रायोरिटी द्यावी लागते, लक्षात घ्या. ओके, नोट डाऊन झाल्यानंतर हँड राईज करा. आपण न्यूज कशा बघायच्या हे बघणार आहोत. नोट डाऊन झाला असेल तर हँड राईज करा.
ओके, ठीक आहे, नोट डाऊन झालं असं मला वाटतंय. आपण आता काय करूया, न्यूज कशा बघायच्या बघू. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल सांगा मला पहिल्यांदा. कोणती वेबसाईट सांगितली मी तुम्हाला? फॉरेक्स फॅक्टरी, बरोबर ना? फॉरेक्स फॅक्टरी. हा, फॉरेक्स फॅक्टरीची वेबसाईट इथे वरती सर्च केल्यानंतर ना फॉरेक्स फॅक्टरीची वेबसाईट आलेली आहे. त्याच्या आतमध्ये मी जाणार आहे आणि त्याच्या आतमध्ये गेल्यानंतर ना तुम्हाला अशी न्यूज दिसते. हे बघा, ही तारीख कोणती आहे सांगा? आज 28 तारीख. 28 तारीख आहे, बरोबर ना? मार्च 28 तारीख आहे. आणि ह्या ज्या न्यूज आहेत त्या कोणत्या तारखेच्या आहेत? आजच्याच आहेत, बरोबर ना? या ज्या सगळ्या न्यूज आहेत त्या आजच्याच आहेत, बरोबर ना? आता इथं या न्यूज कधी असतात त्याची टायमिंग पण असते. इथे टायमिंग किती आहे बघा? 5. कुठल्या करन्सीची न्यूज होती? JPY. जपानची न्यूज होती, बरोबर ना? इथे 12:30ला कुणाची न्यूज होती? ग्रेट ब्रिटनची. इथं युरोची न्यूज होती, इथे कॅडची न्यूज होती आणि इकडे कोणते? USDच्या न्यूज होत्या. ओके, आता इथं न्यूज कशा रीड करायच्या हे तुम्हाला मी प्रॉपर पद्धतीने सांगतो. लक्ष द्या इकडे. स्क्रीन दिसते का बघा सर्वांना? हो, दिसते. हा, इथे बघा 6 वाजता कॅडची एक न्यूज होती आणि USDची एक न्यूज होती, बरोबर का? आणि त्यावेळेला इथं जो डेटा येणार असतो, ऍक्च्युअल जो डेटा येणार असतो इथे, तो किती वाजता येतो? ऍक्च्युअली 6 वाजता येतो, बरोबर आहे? मग त्याच्या अगोदर आलेला असतो का सांगा जरा मला? त्याच्या अगोदर येत नाही. पण तो रीड कसा करायचा असतो? प्रिव्हियस म्हणजे काय सांगा मला? अगोदर. प्रिव्हियस म्हणजे मागच्या टाइमचा डेटा. मागचा डाटा, मागच्या टाइमचा. आणि फॉरकास्ट म्हणजे काय सांगा मला? आत्ताचा लेटेस्ट. लेटेस्ट नाही, फॉरकास्ट म्हणजे कल्पना केलेलं Prediction. असतं, म्हणजे प्रेडिक्शन असतं. हे गृहीत धरलेला डेटा म्हणजे फॉरकास्ट. आणि त्याच्यानंतर ना बरोबर 6 वाजतील त्यावेळेला न्यूज चालू होते आणि न्यूजचा डेटा इथं, आत्ताचा डेटा इथं पडतो. कुठं पडतो? ऍक्च्युअल मध्ये पडतो. 1 नंबर. कळलं तुम्हाला? हा, 1 नंबरच्या कॉलम मध्ये. मग ह्या न्यूज कशा रीड करायच्या असतात? ऍक्च्युअली हा डेटा आलेला नसतो, पण इथं न्यूज कशी रीड करायची असते त्यावेळेला इथं जो फोल्डर दिलेला असतो, या फोल्डर ओपन करायचा असतं. आणि फोल्डर ओपन केल्यानंतर ना तुम्हाला जास्त काय बघत बसायचं नाही, लक्षात घ्या. फक्त इफेक्ट कोणता पडणार आहे आणि तो ग्रेटर झाल्यावर पडणार आहे काय लेस दॅन झाल्यावर पडणार, हा फक्त बघायचा. बघा, ऍक्च्युअली ग्रेटर दॅन फॉरकास्ट इज गुड फॉर करन्सी. कुठल्या करन्सीची न्यूज आहे? कॅडची. मग ऍक्च्युअली ग्रेटर दॅन फॉरकास्ट इज गुड फॉर करन्सी म्हणजे 0.3 पेक्षा जर जास्त डेटा आला तर कोणासाठी चांगला आहे? कॅडसाठी चांगला आहे, बरोबर ना? कॅड करन्सीसाठी चांगला आहे. मग न्यूज पॉझिटिव्ह लागली का निगेटिव्ह लागली? पॉझिटिव्ह लागली. पॉझिटिव्ह लागली, बरोबर ना? मग तुम्ही मला सांगा, इथं जर तुमच्याकडं USD कॅड जर पेअर असेल तर याच्यावर काय इम्पॅक्ट पडणार? डाऊन साइड जाणार USD डाऊन साईडला जाणार. बेस करन्सी कुठल्या साईडला जाणार? खालच्या साईडला जाणार, कारण की कॅड कुठं जाणार आहे? वरती जाणार आहे, बरोबर. मग तुम्ही मला सांगा, या कंडिशन मध्ये कोणता ट्रेड घेतला जाईल? सेलचा ट्रेड घेतला जाईल की बायचा ट्रेड घेतला? बाय. कॅड सेलला जाईल. कुठला ट्रेड घेतला जाईल? बाय का घेतला जाईल सांगा मला? वाढणार आहे म्हणून. वाढणार आहे म्हणून. पण इथं तुमच्याकडे करन्सी पेअर ही एकच आहे ना टोटली. इथं सर्वात जास्त महत्व बेस करन्सीला असतं. USD कोणती करन्सी हे आहे? बेस करन्सी. आणि कॅड कोणती आहे? कोट. मग मार्केट कुठं जाणार हे कशावर ठरवायचं असतं? बेसवर. कॅड जर वरती जात असेल, कोट करन्सी जर वरती जात असेल तर बेस करन्सी कुठं जाणार आहे? खाली जाणार. मग खाली जात असेल तर बायचा ट्रेड कसा घेऊन चालेल? सेल घेणार ना, कारण की बेस करन्सी कुठे चालले? खाली गेले, बरोबर. तुमच्याकडे पेअर जर अशी उलटी असती, कॅड USD जर पेअर असती तर इथे कोणता ट्रेड घेतला असता? मी बायचा घेतला असता, कारण की बेस करन्सी कोणती आहे तुमच्याकडे? बेस करन्सी तुमच्याकडे कॅड आहे, बरोबर ना, आणि कोट करन्सी कोट आहे. त्यावेळेला इथे कॅड वरती चालला आणि कोट कुठं जाणार आहे? खाली जाणार आहे. समजलं? हे कोट आणि बाय का शिकवलं होतं तुम्हाला मी काल? त्याच्यानंतर आता ही USD ची न्यूज बघा. हे बघा, ही USD ची न्यूज बघा. इथे बघा, इथे काय लिहिले बघा? ऍक्च्युअली ग्रेटर दॅन फॉरकास्ट इज गुड फॉर करन्सी म्हणजे किती? 0.03 पेक्षा ग्रेटर झाले काय
लेस दॅन आले बघा जरा. जास्त चांगला आलेला आहे. जास्त चांगला आलेला आहे. मग मग इम्पॅक्ट कुणावर पडणार आहे? युएसडी कुठे जाणार आहे? USD वरती. अप जाणार. अप जाणार आहे. अप जाणार आहे, बरोबर ना. आता इथं कॅडा पण अप चालला आणि युएसडी पण अप चाललाय. मग मार्केटवर इम्पॅक्ट पडणार आहे. दोन्ही पण न्यूज 6 वाजता होत्या आणि युएसडी कॅडा हा पेअर होतो तुमच्याकडे, लक्षात घ्या. तर ह्या पेअरवर इम्पॅक्ट पडणार आहे काय? नाही. नाही पडणार, लक्षात घ्या या पेअरवर, बरोबर ना. समजलं. आता उद्याच्या न्यूज दाखवतो तुम्हाला मी. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला उद्याच्या न्यूज दिसतात. उद्या न्यूज आहेत का बघा. नाही, नाही. उद्या शनिवार असल्यामुळे नाही, रविवार असल्यामुळे नाही. सोमवारी न्यूज असतील. सोमवारी न्यूज आहेत तुमच्याकडं? हो आहे. आहेत, बरोबर ना. आता इथं डेटा आलाय का बघा. नाही आलेला. नाही आलेला. किती वाजता न्यूज आहे ही? 7:15 संध्याकाळी, बरोबर ना. मग हो. हा डेटा इथं रीड कसं करायचं? हा फोल्डर ओपन करायचा. फोल्डर ओपन केल्यानंतर ना ऍक्च्युली ग्रेटर दॅन फॉरकास्ट इज गुड फॉर करन्सी, म्हणजे 45.5 पेक्षा डेटा जो येणार आहे तो कसा वाढीव आला पाहिजे का कमी आला पाहिजे? वाढला पाहिजे. वाढला पाहिजे. जर वाढला तर युएसडी कुठे जाणार? अप साईडला जाणार. अप साईडला जाणार. मग या पेअर मध्ये काय इम्पॅक्ट पडणार सांगा जरा मला. एक्स हे युएसडी मध्ये काय इम्पॅक्ट पडणार हा जर पॉझिटिव्ह आला तर? गोल्ड खाली जाणार. गोल्ड खाली जाणार आणि युएसडी वरती जाणार. मग इथे ट्रेड कोणता येणार तुमचा? सेलचा. सेलचा ट्रेड येणार, बरोबर ना. हम्म. हा, सेलचा. बेस करन्सी कुठे चालले? खाली चालले. मग सेलचा ट्रेड येणार. ओके, समजलं हे तुम्हाला? हा सर, समजा. न्यूज रिडिंग कशा करायच्या समजल्या? हा सर. जास्त किचकट करत बसायचं नाही. फक्त हा फोल्डर ओपन करायचा आणि ऍक्च्युली मार्केट न्यूजवर चालत नाही, लक्षात घ्या. मार्केट लिक्विडिटीवर चालते, न्यूजवर चालत नाही. कारण की न्यूज किती पण ब्रँडेड असून दे, मार्केट लिक्विडिटी तयार करते. लिक्विडिटी खाल्ल्याशिवाय मुवमेंट करत नाही. न्यूज कशी पण लागून दे मग तिकडे. हे बघा इथे ऍक्च्युली ग्रेटर दॅन फॉरकास्ट इज गुड फॉर करन्सी, म्हणजे 50 पेक्षा डेटा काय आला पाहिजे? जास्त आला पाहिजे. जास्त आला पाहिजे. आणि जास्त जरी आला तरी ह्या CNY ही चायनाची करन्सी काय वरती जायत नाही, लक्षात घ्या. इथं मॅनिप्युलेशन होतं. मॅनिप्युलेशन नावाची एक गोष्ट असते, स्टॉप लॉस हंटिंग. ती मार्केट मेकर केल्याशिवाय मार्केट जात नाही वरती खालती. का? कारण की न्यूज पण आणणारे कोण आहेत? ते मार्केट मेकर आहेत, बरोबर ना. हो. हा, त्यामुळं मार्केट मध्ये न्यूजवर तुम्ही जर ट्रेडिंग करत असाल तर एकदा फेल जाण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे न्यूजवर पण ट्रेडिंग करायचं नसतं, लक्षात घ्या. तुम्हाला प्रॉपर पद्धतीने लिक्विडिटी कुठल्या साईडला पडल्या आणि प्रॉपर लिक्विडिटी हंटिंग झाल्यानंतर समजत असेल तर तुम्ही ट्रेड करू शकता, ना तर अदरवाईज नाही करू शकत. ओके, समजलं सर्वांना? हो. हा, न्यूज रिडिंग समजलं सर्वांना? ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण आता तुम्हाला मी एंट्री टाकायचं दाखवणार आहे. बाय लिमिट, सेल लिमिट, एंट्री कसं टाकायचं ते दाखवणार आहे. मला वाटतं आता कोणीतरी नवीन जे आहेत त्यांनी स्क्रीन शेअर करा. मोबाईलवर कनेक्ट करत असाल तर स्क्रीन शेअर करा. मोबाईलवर कनेक्टेड कोण असेल तर स्क्रीन शेअर करा. ज्यांच्याकडे MT5 आहे त्यांनी. रुपाली मॅडम तुमच्याकडे आहे? नाहीये सर, आणि मी लॅपटॉपवर कनेक्ट केलं. लॅपटॉपवर कनेक्ट केलं का? ओके, ठीक आहे. मोबाईलवर लिंक घेऊन कनेक्ट करू शकताय, म्हणजे तुम्हाला बाकीचं काही सेटिंग्स हवं असेल ते पण तुमचं डन होऊन जाईल. नाही सर, मोबाईल थोडा बिझी आहे माझा दुसरीकडे. ओके ओके, ठीक आहे, नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. बाकी कोणाचा मोबाईल आहे? ईशा मैडम, आवाज आ रहा है? हाँ आ रहा है। ये बाकी का जो भी बेसिक है समझ में आ रहा है? हाँ हाँ समझ में आ रहा है। कोई दिक्कत? नो। ओके, ठीक है, ओके ओके, कंटिन्यू कर दो, पूरा समझ में आएगा फिर. यस। ओके. त्याच्यानंतर नवीन कोण आहेत त्यांनी त्यांचा मोबाईल शेअर करू शकताय. सर माझा आहे पण माझ्याकडे एक्सनेस आहे सर. असून दे की एक्सनेस, मी तुम्हाला दाखवतो ना प्रोसेस कशी करायची. ठीक आहे, करू का शेअर मग? हा, करा शेअर. स्क्रीन दिसते का बघा सर्वांना?
दिसते स्क्रीन सर्वांना? हा दिसते. ओके ठीक आहे. सारंग सर तुम्ही प्रेझेंटिंग करायला लागले ना? हो. ओके ठीक आहे. तुम्ही एक्सनेस ओपन करा. हा एक्सनेस ओपन केल्यानंतर ना एकच मिनिट सिक्युरिटी लागले का चेक करू आपण. आता केलं सर. नवीनच काढले का तुम्ही? हो सर. ओके ठीक आहे. क्रिएट अ न्यू अकाउंट करा. त्याच्यानंतर डेमो करा. केलं. डेमो करा. त्याच्यानंतर स्लाइड करून झिरोकडे न्या. स्लाइड करा बाजूला. झिरोकडे जायचं आपल्याला. हा त्याच्यानंतर कंटिन्यू करा. हो. त्याच्यानंतर निकनेम टाका खाली. प्रॅक्टिस टाका चालेल. ओके कंटिन्यू करा. ट्रेडिंग पासवर्ड जनरेट करा. एक कॅपिटल स्मॉल पहिला अक्षर कॅपिटल पाहिजे. त्याच्यानंतर स्मॉल अक्षर पाहिजेत आणि त्याच्यानंतर एक सिम्बॉल पाहिजे आणि त्याच्यानंतर नंबर पाहिजेत. ओके ओपन करा. आता तुमचं नवीन अकाउंट ओपन झालेलं आहे. ओके त्याच्यानंतर डिपॉझिटवर क्लिक करा. बाकीच्याने माईक ऑफ करा. डिपॉझिटवर क्लिक करा. त्याच्यानंतर $500 टाका. बघा 500 आलेत का? आलेत ना? क्लोज करा ते वरचं. हो सर. स्किप करून सर आता डायरेक्ट. नाही हे क्लोज करा. डिपॉझिट स्टेटसच्या इकडे क्लोजचं बटन आहे बघा, तिकडे क्लोज करा. हा 500 दिसतात. हो सर. त्याच्यानंतर हे एक्सनेसचं अकाउंट MT5 ला कसं कनेक्ट करायचं ते दाखवतो मी तुम्हाला. प्ले स्टोर वरून पहिल्यांदा MT5 कनेक्ट हे करा, डाउनलोड करा. का आहे तुमच्या मोबाईलमध्ये? MT5 नाही सर. नाही ना? प्ले स्टोअरला जावा. हा त्याच्यात MT5 टाका. हा डाउनलोडला लावा तोपर्यंत. सर मेटा ट्रेडर ना 5. हा मेटा MT5 म्हणतात त्याला. 1 नंबरला आलंय ते. ओके ते डाउनलोड होऊन दे तोपर्यंत तुम्ही इकडे जावा. एक्सनेस वर जावा. एक्सनेस वर गेल्यानंतर ना तुम्हाला काय करायचं आहे, डिटेल्स मध्ये जायचं. कारण की तुमचा जो ब्रोकर आहे तो आपण MT5 ला कनेक्ट करत आहोत. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, डिटेल्स मध्ये जायचंय. डिटेल्सला हा समोर दिसते बघा डिटेल्स. हा त्याच्यानंतर सेटिंग मध्ये जायचंय. सेटिंग मध्ये गेल्यानंतर ना ट्रेडिंग प्लॅटफॉर्म मेटा ट्रेडर 5 खालच्या बाजूला दिसतंय. खाली ट्रेडिंग लॉग मध्ये का? तेच की लॉग इन सर्व्हर आणि चेंज पासवर्ड दिसतो का तुम्हाला? तिकडे नाही, बॅक घ्या. इथे चेंज पासवर्ड करा सांगतो तुम्हाला मी. चेंज ट्रेडिंग पासवर्ड करा. टाका तुमच्या मनात येईल तो टाका. पहिले टाकला तो आता वेगळा टाकून सर. ना टाका वेगळा चालतोय. तो पहिला पण टाकला तरी काय प्रॉब्लेम नाही. ओके आता इथं काय करायचं तुम्हाला सांगतो. MT5 ला कनेक्ट करण्यासाठी तुम्हाला लॉग इन नंबर आहे तो कॉपी करायचा. इथून कॉपी करू ना? हा कॉपी करा. कॉपी केलं त्याच्यानंतर ना सर्व्हर आहे तो लक्षात ठेवायचा. काय सर्व्हर आहे बघा? ट्रायल 8चा सर्व्हर आहे. ट्रायल 8चा सर्व्हर आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. हा त्याच्यानंतर आता MT5 डाउनलोड झाला असेल तिकडं जायचं आपल्याला. हा ओपन करा. ओपन केल्यानंतर ना वरच्या बाजूला 3 लाईन्स दिसतील. ऍक्सेप्ट करा. क्लोज करा. क्लोज करा. त्याच्यानंतर ना फाइंड ब्रोकरचे इथे तुम्हाला एक्सनेस टेक्नॉलॉजी टाईप करायचंय.
एक्सनेस टी जरी टाईप केलं तरी येईल. एक्सनेस टाका आणि पुढे टी टाका स्पेस टाकून. हा आता इथे खाली तुम्हाला टेक्नॉलॉजी दिसते, त्याच्यावर क्लिक करायचं. त्याच्यानंतर ना सर्व्हर पहिल्यांदा सिलेक्ट करायचं आहे. ट्रायल 8 हा सर्व्हर होता, तो सिलेक्ट करा पहिल्यांदा. खाली लास्टला असेल चेक करा. जाऊन दे खाली अजून. ट्रायल 8 आहे बघा, ट्रायल 8च पाहिजे आपल्याला. आहे का? तो सिलेक्ट करा. त्याच्यानंतर लॉग इन जो कॉपी केलाय तो पेस्ट करा. लॉग इन जो कॉपी केलाय तो पेस्ट करा. आणि जो पासवर्ड मगाशी टाकलाय तो तिथे पासवर्डच्या ठिकाणी टाका. असं तुम्ही रिअल अकाउंट पण MT5 ला कनेक्ट करताना ही सेम सिस्टीम जरी केली तरी कनेक्ट होऊन जातं, लक्षात घ्या. नंबरिंग नव्हतं. पासवर्ड हा नंबरिंग नव्हता तिथला. आता मगाशी मी तुम्हाला बदलायला सांगितलं ना, तोच पासवर्ड इथे टाकायचा आहे. तोच टाकला सर मी बरोबर. टाकलाय ना? ओके ठीक आहे. लॉग इन करा. लॉग इन करून जर $500 जर इथे दिसत असतील, दाखवतात सर. हा दाखवतात. दाखवलेत का? हो. हा हो आता हो खाली 3 नंबरच्या कॉलम मध्ये ट्रेड मध्ये तुम्हाला ते तुमचा बॅलन्स दिसेल बघा. 3 नंबरच्या कॉलम मध्ये दिसतो $500. हो दाखवते सर. त्याच्यानंतर ना कोट्स मध्ये तुम्हाला करन्सी पेअर्स दिसतील सगळे. 1 नंबरला दिसतात. एक बरोबर. काम करा, वरच्या पेन्सिलवर क्लिक करा आणि डिलीट बटनवर क्लिक करा. डस्टबिनवर क्लिक करा. सिलेक्ट ऑल करा. वरती लाईन्स आहेत बघा त्या ब्लू कलरच्या. हा आणि डिलीट Delete मारा. करू का सर? हा डिलीट मारा. हा आता हा जाणार नाही कारण की याचा चार्ट ओपन आहे म्हणून जात नाही. आता प्लस बटनवर क्लिक करा. त्याच्यानंतर टाईप करा तिकडे XAUUSD. USD. हा त्याच्यावर क्लिक करा. तो ऍड झाला. त्याच्यानंतर दुसरा सिम्बॉल टाका. EUR. कोणतं EUR. युरो USD टाकायचं. युरो USD. EUR USD. त्याला सिलेक्ट करा. त्याच्यानंतर USD CAD टाका तिकडे. USD CAD. हा आला बघा. सिलेक्ट करा त्याला. बघा 3 सिम्बॉल ऍड झालेत का? बॅक घ्या. अनेक बॅग घ्या. अनेक बॅग घ्या. हा आले 3 सिम्बॉल. आता गोल्ड XAUSD वर टॅप करा आणि चार्ट ओपन करा. चार्ट ओपन झाला. आता परत कोट्स मध्ये जावा आणि पेन्सिलवर क्लिक करा. डिलीट वर क्लिक करा आणि तो 1 नंबरला तो डिलीट करून टाका. 1 नंबर. हा डिलीट करून टाका तो. हा आता बॅक घ्या. आपल्याला जेवढ्या चांगल्या गोष्टी पाहिजे त्या इथं ठेवू शकता तुम्ही. ओके. आता ऑर्डर कशी टाकायची ही दाखवतो तुम्हाला मी. गोल्ड ओपन करा. टॅप करा गोल्डवर. खाली काय लिहून आले बघा? न्यू ऑर्डर लिहून आले, बरोबर ना? बाकीचं काय बघत बसायचं नाही. ऑर्डर नवीन टाकायचं असेल तर न्यू ऑर्डरवर क्लिक करायचं. न्यू ऑर्डरवर क्लिक केलं. वरती काय आले बघा? मार्केट एक्झिक्युशन म्हणजे काय सांगा मला? मार्केट एक्झिक्युशन म्हणजे काय सांगा मला? माहित नाही सर. मार्केट ऑर्डर. मार्केट ऑर्डर. हा मार्केटला चालू प्राइसला. हा मार्केटला जी काही किंमत आहे त्या किमतीला तुम्ही बाय सेल करू शकताय. ज्या वेळेला वरती मार्केट ऑर्डर मार्केट एक्झिक्युशन ज्या वेळेला विजिबल असते त्यावेळेला आता तुम्ही बायवर क्लिक एकदा करा आणि एकदा सेलवर क्लिक करा. बायवर क्लिक करा. ऑर्डर पडली. 3 नंबरच्या कॉलम मध्ये दिसते बघा. ऑर्डर दिसते का? बरोबर. आता त्याच गोल्डवर टॅप करा आणि न्यू ऑर्डर करा. टॅप करा प्रेस करून आणि न्यू ऑर्डर करा. खाली न्यू ऑर्डर करा. न्यू ऑर्डर. हा सेल करा. आता ह्या अशा पद्धतीने बाय सेलचे ऑर्डर तुम्ही मार्केटला टाकू शकता, बरोबर? 2 ऑर्डर पडल्या मार्केटला. त्याच्यानंतर आपला ऑर्डर क्लोज झाला तर चालू दोघं क्लोज केले तरी चालतात. क्लोज कशा करायचे ते पण दाखवतो तुम्हाला मी. त्या ऑर्डरवर प्रेस केल्यानंतर ना क्लोज म्हणून येते. ऑर्डरवर प्लेस करा. क्लोज पोझिशन येते. हा क्लोज पोझिशन.
क्लोज पोझिशन म्हटल्यानंतर ना तुम्ही ती डायरेक्ट खालच्या बाजूला क्लोज विथ लॉस किंवा प्रॉफिट काय असेल त्याच्यावर तुम्ही क्लोज करू शकता. खाली हा झाली क्लोज. हो. हा त्याच्यानंतर ना आता ही ऑर्डर आहे. ह्या ऑर्डरला तुम्हाला स्टॉप लॉस आणि टार्गेट जर लावायचं असेल तर तिथे मॉडिफाय पोझिशन करायचं. प्रेस करा. प्रेस करून धरा त्याच्यावर आणि मॉडिफाय हो. पोझिशन करा. मॉडिफाय पोझिशन करा. हा मॉडिफाय वरती एसएल आणि टीपी दिसतोय. हो. एसएल म्हणजे स्टॉप लॉस, टीपी म्हणजे टार्गेट. बरोबर आहे. तुमची एंट्री कितीला पडल्या तुम्हाला माहिती आहे? एंटर नाही सर. वरती जिथं नंबर आहे बघा, वरती हॅशटॅगच्या पुढे नंबर दिसतोय का? हा. त्याच्या खाली जी प्राइस आहे त्या प्राइसला तुमची एंट्री पडल्या. कितीला पडल्या एंट्री? 3081. 3081 ला एंट्री पडल्या. बरोबर ना? मग स्टॉप लॉस बाय साईडला सेल कोणती एंट्री आहे? सेलचे का बायचे बघा? ती सेलची सर. सेलचे आहे. मग स्टॉप लॉस कोणत्या बाजूला लागणार? वरती लागणार का खाली लागणार? स्टॉप लॉस वरती लागेल सर. वरती लागणार. मग कितीला लागणार तो? 3085 ला लावू शकता ना. 3085 चा स्टॉप लॉस लावा तिकडे. प्लस बटनवर क्लिक करा आणि 3085 करा. ते 00 करायचं, तिकडून लास्टून जायचं, लक्षात घ्या. हा ते 00 करा. हा 3085 करा. हा आणि आता हा तेवढंच. आता टार्गेट काय करायचं सांगा मला. टार्गेट कुठं लावणार? खाली की वरती? खाली लावा लागेल सर. खाली लावा लागेल. बरोबर ना? 81 ला जर ऑर्डर पडल्या तर टार्गेट कितीचं घेणार आहे? 75चं घेणार आहे. बरोबर ना? मग तिकडे 3075 करा. हा त्याच्यानंतर ना खाली मॉडिफायचं बटन दिसतंय. हो. त्याच्यावर क्लिक करा. ऑर्डरला स्टॉप लॉस आणि टार्गेट लागलं? हो लागलं सर. त्या ऑर्डरवर प्रेस करा. तिथे तुम्हाला प्राइस दिसते बघा. प्रेस करून ठेवा सर. नाही, नुसतं हळूच टॅप करा. हळूच हलकसं क्लिक करा. हलकसं क्लिक करा. येते स्टॉप लॉस टार्गेट दिसतात तिकडे. हो. प्लस चार्ट वर पण दिसतात, लक्षात घ्या. त्याच्यावर प्रेस करा आणि चार्ट ओपन करा. चार्ट वर दिसतात एसएल आणि टीपी लागलेला. त्या एंट्रीवर तुमच्या क्लिक करा. एंट्रीवर क्लिक केल्यानंतर किती डॉलरचा लॉस व्हायला लागला आणि किती डॉलरचा प्रॉफिट व्हायला लागला हे पण दिसतंय. एंट्री जिथे सेलचा लाईन आहे ना त्याच्यावर क्लिक करा. सेलच्या लाईनवर दिसते किती डॉलरचा प्रॉफिट व्हायला लागलाय. लॉस किती डॉलरचा व्हायला लागला सांगा मला. $3 दाखवतो सर. हा 3.22 डॉलरचा तुम्हाला लॉस व्हायला लागला. आणि प्रॉफिट कितीचा व्हायला लागलाय? 678. हा आणि प्रॉफिट आणखी जास्त पाहिजे असेल तर त्या लाईनला जर तुम्ही खाली वळून जर मॉडिफाय केला तर टार्गेट तुम्हाला इकडून हलवता येते, लक्षात घ्या. खाली ओढा. लाईनला खाली ओढलं तर हा ग्रीन लाईनला खाली ओढा. हा खाली ओढा. बॉटम पर्यंत ओढा चालेल. हा बॉटम पर्यंत बघा. प्रॉफिट वाढला तुमचा. हो सर. हा त्याच्यानंतर ना मॉडिफाय करायचं, लक्षात घ्या. तो ब्लू कलरचा जो एरो आहे तो प्रेस करायला विसरायचा नाही. त्याच्यावर क्लिक करा. हा ब्लू कलरचा कोणता सर? इथे खाली सर. हा टीपीच्या बाजूला. त्याला विसरायचं नाही, नाहीतर मग स्टॉप लॉस तुमचा मॉडिफाय होत नाही. खाली मॉडिफाय करा. बघा स्टॉप लॉस मॉडिफाय झाला का? चार्टवर जाऊन परत झाला काय स्टॉप लॉस मॉडिफाय? कळलं? हो सर. स्टॉप लॉस टार्गेट फिबोनाची सेटिंग करून द्या सर. इथं नाही फिबोनाची लावायची, लक्षात द्या. फिबोनाची ट्रेडिंग व्ह्यूलाच लावायची. इथं फक्त एंटर टाकायच्या. सांगू ऑनलाईन घेऊ का सर तिकडं? तिकडे नंतर करून देतो तुम्हाला मी. चालेल. आपल्या ऍडव्हान्स लेक्चर मध्ये तुम्हाला करून देतो ते. हे समजलं तुम्हाला? हो. एंट्री कशी टाकायची समजली. ही कोणती ऑर्डर टाकली होती तुम्ही? मार्केट ऑर्डर टाकली होती, बरोबर ना? बरोबर. आता बाय लिमिट टाकायची तुम्हाला. कोट्स मध्ये जावा. त्याच्यानंतर युरो USD वर क्लिक करा. न्यू ऑर्डर करा. आणि जिथं मार्केट एक्झिक्युशन दिसते त्याच्यावर क्लिक करा. बाय लिमिट दिसते. बाय लिमिटवर क्लिक करा. आता मला सांगा, बाय लिमिट चालू प्राइसच्या खाली येणार का वरती येणार? बाय लिमिट ना सर चालू मार्केटला आपण घेऊ शकतो सर ते. नाही घेत आहेत. चालू मार्केटला कशी प्राइस येईल? बाय लिमिट म्हणजे चालू मार्केटच्या खाली घ्यायला लागला तुम्ही, बरोबर ना? कमी किमतीत घेऊन जास्त किमतीला विकणार म्हणजे बाय लिमिट, बरोबर ना? बरोबर. चालू किंमत काय दिसते बघा समोर? 1.08. हा 1.08 200 दिसते, बरोबर ना? आता जिथे प्राइस दिसते तिथे टाका प्राइस. प्राइस जिथे दिसते तिथे प्राइस टाका. 1.08
1.08 ट्रिपल झिरो हा. ट्रिपल झिरो 1.08 ट्रिपल झिरो 1.08 ट्रिपल झिरो का नंतर सर? ट्रिपल झिरो. ओके. हा. आणि आता इथे तुम्ही स्टॉप लॉस आणि टार्गेट पण लावू शकता. लक्षात घ्या. स्टॉप लॉस लावा तिकडे. कुठला स्टॉप लॉस येणार, खालचा का वरचा? आता हे आपली ऑर्डर सर खालती येणार ना स्टॉप लॉस. बाय साईडला खालती येतो ना स्टॉप लॉस. बरोबर बाय साईडला खाली येईल सर. हा. टार्गेट वरती जाईल. 1.07 800 करा. 1.07 1.07 800 1.07 ट्रिपल झिरो करू का सर? ट्रिपल झिरो नको, मोठा होणार. 800 करा. असं हा. आणि टीपी कसं येणार सांगा मला आता. त्याची टार्गेट पॉईंट सर 1.8 ना, 1.9 किंवा 9 1.10. मोठी एवढी मुवमेंट होत नाही करन्सीमध्ये. 1.08 500 करा. 500 करा. ओके. आता- आणि प्लेस करा. हो. प्लेस करा. प्लेस पडले केल्यानंतर ना ऑर्डर पडली. आता त्याचं चार्ट ओपन करा. ऑर्डर आली आत. आली सर. कशी आली? प्रॉफिट लॉस कुठं व्हायला लागला? 3 नंबरच्या कॉलम मध्ये बघा, प्रॉफिट लॉस व्हायला लागला काय? नाही व्हायला? सर नाही व्हायला. बरोबर ना. होत नाही, पण प्लेस दाखवते सर ते ऑर्डर. प्लेस का दाखवते? कारण की ती पेंडिंग ऑर्डर आहे. बरोबर ना. ज्या वेळेला बरोबर. मार्केट तिथं येईल त्यावेळेला ती ऑर्डर काय येणार? आतमध्ये येणार. बरोबर ना. हो. आता मगाशी गोल्डची एंट्री मला वाटते गेली बघा. हिस्ट्रीमध्ये एंट्री दिसते तुमची. हिस्ट्रीमध्ये जावा. हिस्ट्रीमध्ये हा गोल्ड तुम्ही खाली ऑरेंज कलर दिसते. ऑरेंज हो. ऑरेंज कलर दिसतो. याचा अर्थ काय झाला? तुमचा स्टॉप लॉस गेलाय. बरोबर ना. बरोबर. हा कळलं. हो, आणि सर. ग्रीन कलर दिसतो याचा तुमचा टीपी गेलाय. ओके. बरोबर. आता तुम्ही चार्ट वर जावा. युरोएसडीचा चार्ट ओपन करायचा तुम्हाला. ट्रेड मध्ये जावा, त्याच्यावर प्रेस करा, चार्ट ओपन करायचा युरोएसडीचा. आता त्या बाय लिमिटवर क्लिक करा. बाय लिमिटच्या लाईनवर क्लिक करा. हा. प्रॉफिट लॉस किती होणार तो दिसतोय बघा तिथे. दिसतोय काय? लॉस किती होणार आहे? काय $2 $2चा लॉस $2 होणार. दाखवतो. आणि प्रॉफिट वरती असणार बघा. प्रॉफिट वरती जरा चार्ट छोटा करा. हा दिसतोय. प्रॉफिट किती डॉलरचा प्रॉफिट होणार आहे? $5. एंट्री आल्यानंतर जर मार्केट वरती गेलं तर प्रॉफिट होणार तुम्हाला. बरोबर ना. बरोबर. आणि खाली गेल्यानंतर काय होणार? लॉस होणार. बरोबर ना. बाय लिमिट कुठं एंट्री लागते? चालू प्राइसच्या. बाय लिमिट एंट्री कुठं लागते? चालू प्राइसच्या खाली का वरती? बायची सर खाली. आपला टार्गेट वरती आणि खाली. खाली येऊ लागते. लक्षात घ्या. आता परत कोट्स मध्ये जावा. हा USD CAD वर प्रेस करा आणि न्यू ऑर्डर करा. आणि वरच्या बाजूला जिथे मार्केट ऑर्डर दिसते, मार्केट एक्झिक्युशन जिथे दिसते तिथे बाय स्टॉप करा. हा. आता प्राइसची इथे प्राइस टाका बघू. किती लागू सर? मला सांगा एंट्री खाली बसणार का वरती बसणार? पहिल्यांदा चालू प्राइसच्या खाली बसणार का वरती बसणार? वरती. वरती सेल आहे ना वरती. हा वरती बसणार. मग 1.42,900 तुमच्याकडे चालू आहे. मग 1.43,900 ला तुमची एंट्री पडू शकते. बरोबर ना. हो. लावा बघू. ओके. SL लावा. सर एसएल मग 1.43,700 सॉरी 1.44 सर मग एसएल 1.44 44 कसं येईल? बायचा SL कुठं असतो? खाली असतो की वरती असतोय? बायचा खाली खाली. खाली असतो ना. मग 1.43,500 करा. 500. आणि टीपी कुठं असणार सांगा मला? वरती. वरच्या साईड. वरती. मग कुठे येणार? 1.44,500 करा. बरोबर आहे. आता वरती 0.01 दिसते तुमच्याकडं. हो. ते काय आहे? लॉट साईज आहे. लक्षात घ्या. तुमच्याकडे जर $100 असतील तर 0.01 न ट्रेड करायचं. आता समजा तुमच्याकडे $500 आहेत. मग कोणत्या डॉलरवर ट्रेड करणार तुम्ही? कोणत्या लॉट साईजवर करणार?
0.05. 0.05. हा मग तिथं 0.05 करा. 0.01 आहे तिथं 0.05 करा. तिथून डायरेक्ट हे प्लेस हा होत नाही सर ते. तिथनं पण करू शकता आणि मध्ये त्याच्यावर क्लिक केलं तर तिकडं पण करू शकता. प्लस मायनस पण होते आणि तिकडं हे केलं तरी चालेल तुम्ही. करा प्लस तिथं प्रेस होत सर. प्रेस होते होत नाही. मधल्या ह्याच्यावर जावा. मधल्या ह्याच्यावर मध्ये 0.2 दिसते तिथं डायरेक्ट क्लिक करा आणि 5 करा. हा आणि आता एकच मिनिट थांबा. काय प्रॉब्लेम झाला बघू आपण. बाय स्टॉप आणि काय चालू प्राइस काय बघा जरा 1 मिनिट. खाली घ्या जरा स्लाइड करा खाली. 1.43 900 1.42 बाय स्टॉप आणि स्टॉप लॉस जो काही लागलाय तुमचा 1.43 चा तो खाली घ्या. 1.40 करा स्टॉप लॉस. नाही प्लेस बटन आलंय. क्लिक करा प्लेस बटनवर. हा ऑर्डर पडली. प्लेस झाली सर. हा प्लेस झाली. तिचा चार्ट ओपन करा. तिचा चार्ट युरो USD चा चार्ट ओपन झालाय. USD CAD मध्ये ऑर्डर टाकल्या. तिथून चार्ट होईल ना सर. हा त्याच्यावर प्रेस करा आणि चार्टवर क्लिक करा. झाला का चार्ट ओपन. आणि चार्ट जरा छोटा करा. चार्ट जरा छोटा करा. एंट्र्या लागलेल्या आहेत बघा तिकडं वरती लागल्यात. एंट्र्या लागल्यात काय. हा त्या बाय स्टॉप वर क्लिक करा. हा किती डॉलरचा प्रॉफिट व्हायलाय. किती डॉलरचा लॉस व्हायला लागलाय. $14 लॉस दाखवते सर. हा $14 लॉस आणि $20 काय दाखवते प्रॉफिट दाखवते. बरोबर ना. कळालं हे. हा बरोबर. हे अशा पद्धतीने बाय स्टॉपची एंट्री टाकतात. बरोबर. आता बाय स्टॉपची एंट्री वरती टाकली का खाली टाकली. चालू प्राइसच्या वरती टाकली. लक्षात घ्या. खाली बसते का बघा जरा. कोट्स मध्ये जावा. कोट्स मध्ये जावा आणि गोल्ड ओपन करा. गोल्ड ओपन करा. न्यू ऑर्डर. बाय स्टॉप क्लिक करा वरती. मार्केट एक्झिक्युशनच्या इथे बाय स्टॉप करा. हा आणि प्राइसच्या इथे 3070 टाका. इथे 3070. एवढंच सर. हा एंट्री पडते का बघा. प्लेस बटन विजिबल झाले का. नाही का झाले नाही. मग का झालेलं नाही माहिती आहे ना तुम्हाला. चालू प्राइसच्या खाली ऑर्डर टाकायला लागलाय. बाय स्टॉप चालू प्राइसच्या खाली कधी पडते का. नाही पडत. मग चालू प्राइसच्या खाली कोणती ऑर्डर पडत्या. बाय लिमिट. बाय लिमिट. आता जिथे बाय स्टॉप आहे तिथे बाय लिमिट करा. बाय लिमिट. सेल लिमिट नाही. बघा बटन आलं काय. आता प्लेस दाखवते सर. दाखवते ना. कळालं काय चुकलं तुमचं. काय चुकत होतं समजलं. म्हणून बाय लिमिट ही चालू प्राइसच्या खाली पडणार. बाय स्टॉप ही चालू प्राइसच्या वरती पडणार. ज्या वेळेला तुमचा व्ह्यू कुठं असणार मार्केट वरती जाईल त्यावेळेला. बरोबर ना. व्ह्यू मार्केटचा वरती जाणार असेल त्यावेळेला बायच्या एंट्री टाकावं लागणार. मग त्यामध्ये बाय स्टॉप बाय लिमिट आणि मार्केट ऑर्डर या 3 प्रकारच्या एंट्र्या वापरू शकताय. आता मार्केटमध्ये तुमचा व्ह्यू आहे. मार्केट खाली जाणार आहे. मग कोणकोणत्या एंट्र्या टाकणार तुम्ही. कुठल्या एंट्र्या वापरू शकताय. सेल लिमिट सेल स्टॉप आणि मार्केट सेल. बरोबर ना. हो. हा त्या वापरू शकता तुम्ही. आता सेल लिमिट लावा. सेल लिमिट. आता सेल लिमिट चालू प्राइसच्या वरती पडणार का खाली पडणार. वरती पडणार. मग 3083 वरती काय प्राइस येणार आहे सांगा मला. 3090 येणार. बरोबर ना. 3090 करा. एंट्री पडत्या. हो सर. पडत्या. आता जिथं सेल लिमिट आहे तिथं सेल स्टॉप करा.
एंट्री पडत्या? नाही. नाही पडणार. का नाही पडत? सेल स्टॉप खालच्या साईडला असतो. खालच्या चालू साईडला असतो प्राईसच्या. त्याच्यामध्ये. चालू प्राइसच्या खालच्या साईडला बसते, बरोबर ना? 3000 3.70 हा, केलं तर 70 केले तर पडणार, बरोबर ना? समजलं हे सर्वांना कशा एंट्री टाकायचे? हो. आणि मगाशी जे तुम्हाला आता इथं स्टॉप लॉस आणि एसएल पण लावून द्या जरा इकडे. 3070 ला जर एंट्री पडत असेल सेल स्टॉपची, तर स्टॉप लॉस कोणत्या बाजूला येणार? सेलचा स्टॉप लॉस कोणत्या बाजूला येणार? वरच्या बाजूला. वरच्या बाजूला. मग तिथे काय प्राइस येणार? 3090. आणि टीपी कुठल्या बाजूला येणार? खालच्या बाजूला येणार. टाका टीपी. हा 50. ओके, प्लेस करा आणि त्याच्यानंतर चार्ट ओपन करा. चार्टवर तुम्हाला एंट्री दिसेल, प्रॉफिट किती होणार, लॉस किती होणार हे पण दिसेल. जोपर्यंत मार्केट 3070 ला येत नाही तोपर्यंत एंट्री काय होणार तुमची? आत येत नाही. आणि एंट्री जर आत आली तर मार्केटला कोणत्या बाजूला जावे लागेल? सेल स्टॉपची एंट्री जर आत आली तर मार्केटला कोणत्या बाजूला जावे लागेल? खालच्या साईडला जावं लागेल. खालच्या साईडला जावं लागेल, बरोबर ना? वरच्या साईडला जात असेल तर लॉस होणार तुमचा. चार्ट ओपन करा. सर एक मिनिट सर. बॅटरी पूर्ण संपत आली आहे. बॅटरी संपत आली. हो झालंय, बॅटरी संपत आले पण झाले आपलं, जास्त काही काम नाही. 5 बेट देऊ का? 5 बेट देऊ. समजलं सर्वांना ऑर्डर कशा टाकायच्या? हो. येस सर. हा बोला. ओके ठीक आहे, समजलं ना सर्वांना? हा हा समजलं. जास्त काय कॉम्प्लिकेटेड वाटत असेल तर युट्यूबला परत लेक्चर बघून एंट्री टाका तुम्ही. ओके, हा स्क्रीन दिसते तुम्हाला आता. इथे लॉस आणि प्रॉफिट कसा होतो फक्त दाखवतो तुम्हाला मी. तिकडे हे करा, चार्ट ओपन करा गोल्डचा. प्रेस करा त्याच्यावर, प्रेस करा आणि चार्ट ओपन करा. हा, आणि जरासा चार्ट छोटा करा. प्राइस वर खाली स्लाइड करा म्हणजे छोटा होतोय. हा, एंट्रीवर क्लिक करा. एंट्रीवर क्लिक करा. सेल लिमिट जिथे लिहिले त्या एंट्रीवर क्लिक करा लाईनवर त्या. हा, इथे दिसते बघा किती डॉलरचा लॉस होणार आहे? $100. $100. आणि $100चा प्रॉफिट होणार. का एवढा लॉस वाढला, प्रॉफिट वाढला सांगा मला? लॉट साईज वाढली ना. लॉट साईज वाढली, बरोबर ना? 0.05 लॉट साईज आहे. 1 पॉईंट मुवमेंट केल्यानंतर किती डॉलरचा प्रॉफिट होतो तुम्हाला? $5. इथे मार्केट किती डॉलर प्रॉफिट हे करायला मुवमेंट तुम्हाला 20 पॉईंट करायला लागले, बरोबर काय? 20 गुणिले 5 किती होतात? 100. बरोबर ना? कळालं हे तुम्हाला? हो. आणि MT5 चा प्लॅटफॉर्म आहे तो हँग होत नाही, लक्षात घ्या. एक्सनेस हँग होतो, त्यामुळे MT5 सगळ्यात बेस्ट आहे वापरण्यासाठी. समजलं? ओके ठीक आहे. आता मला सांगा आजच्या लेक्चर मध्ये कोणाला काय प्रॉब्लेम? काहीच प्रॉब्लेम नाही सर, एकदम डिटेल मध्ये तुम्हाला सांगितलं. काय प्रॉब्लेम आहे का कोणाला असेल तर सांगा. नवीन स्टुडंट असतात ज्यांना समजत नाही त्यांचं असतात प्रॉब्लेम. सांगा मला असेल तर. हा विचारा, बिंदास विचारा. तुम्ही म्हणालात ना की आपण म्हणजे मार्केटमध्ये आता हे लिमिट बाय लिमिट वगैरे वापरत नाही कारण स्टॉप लॉस वगैरे उडतात. हा हा, म्हणजे मग आपण प्रेफर काय करायचं, म्हणजे न वापरलेलं प्रेफर करायचं, फक्त स्टॉप लॉस आणि टीपी लावायचा का? बाय लिमिट वगैरे नाही लावायचं का? नाही, तुम्ही बाय लिमिट, मी तुम्हाला फक्त कोणत्या एंट्री वापरायच्या नाही सांगितलेल्या आहेत. बाय स्टॉप आणि सेल स्टॉप वापरायचे नाहीत. बाय लिमिट आणि सेल लिमिट वापरू शकता आणि मार्केट ऑर्डर वापरू शकता तुम्ही, लक्षात घ्या. अच्छा ओके सर. बाय लिमिट सेल लिमिट वापरू शकताय आणि मार्केट ऑर्डर. बाय स्टॉप आणि सेल स्टॉप वापरायचे नाहीत, कारण की बाय स्टॉप सेल स्टॉप ह्या कायम स्विंग पॉइंटला बसतात एंट्र्या. बरोबर. आणि स्विंग पॉइंटच्या खालती आणि वरती सगळ्यात जास्त लिक्विडिटी असते आणि लिक्विडिटी खाऊनच मार्केट काय करते, मुवमेंट करतं. म्हणजे थोडक्यात कसं ते दाखवतो तुम्हाला मी इथे. बघा, इथे बाय स्टॉप लावली, इथे सेल स्टॉप लावली आणि मार्केट इथे कन्सोल्ड झालेलं असते. मग इथनं वरने ज्यांनी सेल केलेलं असतं त्यांचे स्टॉप लॉस कुठं असतं? इथं असतात.
आणि खालनं ज्यांनी बरोबर. बाय केलेलं असतं त्यांचे स्टॉप लॉस इथं असतात. मग मार्केट काय करते, हो. इथनं जरासं वरती जाते. वरती गेल्यानंतर ना सगळे सेल साइड वाल्यांचे काय होतात, स्टॉप लॉस हिट होतात. हो आणि ब्रेकआउट हो. झाला म्हणून बाय करणाऱ्यांची संख्या वेगळी असते आणि हो. त्यांचे स्टॉप लॉस इथे लागतात आणि ते स्टॉप लॉस घेण्यासाठी मार्केट खाली येते परत. आणि खाली आल्यानंतर ना हा. बायला ब्रेकआउट केलेलं त्यांचे स्टॉप लॉस जातात आणि त्याच्यानंतर ना हे खाली ज्यांनी बायचे स्टॉप लॉस लावल्यात त्यांचे स्टॉप लॉस जातात पहिल्यांदा. आणि ह्यांचे स्टॉप लॉस केल्यानंतर ना इथे ब्रेकआउट झाला म्हणून ट्रेड करणाऱ्यांची संख्या वेगळी असते आणि त्यावेळेला त्यांचे स्टॉप लॉस हो. इथं लागतात आणि त्यांचे स्टॉप लॉस हिट करायला मार्केट इथपर्यंत येते. आणि इथपर्यंत आल्यानंतर ना सगळे स्टॉप लॉस ज्यावेळेला फिनिश करते मार्केट, त्यावेळेला मार्केट काय करते, मग मुवमेंट करते. ओके. कळालं तुम्हाला? हो सर. हा, मार्केटमध्ये सगळ्यात जास्त मोठा जर प्रॉफिट घ्यायचा असेल तर फक्त माझ्याकडे तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये एक गोष्ट मिळणार आहे. मार्केटमध्ये सगळ्यात जास्त मोठा जर प्रॉफिट घ्यायचा असेल तर मार्केटची कोणती फेज बघावी लागेल तुम्हाला? कोणती फेज आहे सांगा? ही साईडवेज. साइडवेज फेज आहे, लक्षात घ्या. साइडवेज जर तुम्हाला जर मार्केट दिसत असेल तर त्याच्यानंतर सगळ्यात मोठा प्रॉफिट होणार आहे, हे लक्षात घ्यायचं. ओके, समजलं तुम्हाला? हो बघा इथे हो. गोल्डला सकाळीच गोल्डला मी सांगितलेलं, आमच्या स्टुडंटला सांगितलं गोल्डमध्ये रॅली येऊ शकते आणि ती कशा पद्धतीने आलेली आहे ती पण सांगतो तुम्हाला मी इथे. बघा इथं इथं ह्या 3-4 कॅन्डल दिसतात. हो हो 3-4 डेलीचे कॅन्डल म्हणजे 1 आवर किंवा 4 आवरच्या कन्सल्टेशन कॅन्डल आहेत, बरोबर ना? बघा मी 4 आवरला गेलो त्यावेळेला ह्या कॅन्डल मला अशा पद्धतीने दिसल्या. मग अशा पद्धतीने कॅन्डल ज्यावेळेला दिसल्या त्यावेळेला मी आमच्या स्टुडंटला एक असा चार्ट मार्किंग करून पाठवला. असा चार्ट मार्किंग करून पाठवला. कोणता ट्रायंगल आहे सांगा? हा माहिती आहे तुम्हाला? डिसेंडिंग ट्रायंगल. डिसेंडिंग नाही, सिमेट्रिकल ट्रायंगल, बरोबर ना? सिमेट्रिकल ट्रायंगल. आणि हो. सिमेट्रिकल ट्रायंगल मध्ये जर प्राइस सापडत असेल तर त्याच्यानंतर मार्केटला काय ते रॅली येते, लक्षात घ्या. ओके, आणि जेवढी सिमेट्रिकल ट्रायंगलची जेवढी रेंज असते इथनं इथपर्यंत सिमेट्रिकल ट्रायंगलची रेंज आहे तुमच्याकडे, बरोबर का? तेवढं तुम्ही टार्गेट सेट करू शकताय. बघा टार्गेट झालं का? डन हो हो सर. झालं का? समजलं तुम्हाला? हो हो कळालं हे? हो सर. बघा इथे सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्नचे 2 प्रकारे हे असतात, म्हणजे वरती किंवा खालती ते काय करू शकतो, ब्रेकआउट करू शकतो. दिसतात हे? हो आणि सगळे तुमच्याकडे चार्ट पॅटर्न आहेत ते फॉरेक्स मार्केट किंवा इंडियन मार्केटमध्ये लिक्विडिटी म्हणून त्याचा वापर केला जातो. कळालं का तुम्हाला? हो लिक्विडिटी म्हणजे ब्रेकआउट देऊन तुम्हाला फसवलं जातं आणि ब्रेकआउट देऊन तुम्हाला फसवलं जातं. इथं आता समजा ब्रेकआउट आलाय, इथं ब्रेकआउट आलाय ना इकडे तुमच्याकडे. हो ब्रेकआउट आला, इथे एंट्री घेतल्या सगळ्यांनी. स्टॉप लॉस कुठे पडले? इथे पडलेत. सगळ्यांचे स्टॉप लॉस घेतलेत का मार्केटनं? हो आणि स्टॉप लॉस घेतल्यानंतर मुवमेंट करायला लागले मार्केट, बरोबर ना? येस. समजलं हे? तर इथं ट्रेडची एंट्री कशी होती सर? इथे ट्रेडची एंट्री ना? हो इथे ट्रेडची एंट्री आमच्या स्टुडंटला मी काल तुम्हाला, मला वाटतं कालच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं. 0.3 वरनं मार्केट वरती जाणार आहे, सांगितलेलं का? बघा इथे एक फेअर व्हॅल्यू गॅप होता आणि या फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये आल्यानंतर ना कंडिशन मॅचअप करायचे आहेत. ह्या तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये मिळतील. कंडिशन काय मॅच करायच्यात आणि ती कंडिशन जर मॅच होत असेल तर इथे बाय करायचा आणि तिथं जो स्विंग पॉईंट येईल कंडिशन मॅच झाल्यानंतर तिथं स्टॉप लॉस टाकायचा आणि तिथनं मार्केट वरती जाते. आम्ही जे एंट्री घेतलेले आहेत त्या बॉटमला एंट्री आहेत, त्यामुळे आम्हाला काय फरक पडत नाही याचा. आमची एंट्री खालच्या बाजूला असणार आहे. समजले तुम्हाला? हो सर. आजच्या लेक्चर मध्ये आणखी काय प्रॉब्लेम आहे? नाही काही. ओके, ठीक आहे. मार्केटचं स्ट्रक्चर कधी शिकवणार सर? एक मिनिट. काय म्हणलं? हॅलो. हा. म्हणजे स्ट्रक्चर कधी शिकवणार आहेत मार्केट? स्ट्रक्चर अजून भरपूर दिवस आहेत. आजचा तुमचा 3रा दिवस आहे. 7 दिवस आहेत तुमच्याकडे. 7 दिवसाचं हे का? नाही 7 दिवसाचा नाही, कोर्स मोठा आहे. कोर्स 22 दिवसाचा आहे. तिथनं पुढे पेड कोर्स आहे.
ओके. सर पेड कोर्स मध्ये रेकॉर्डेड लेक्चर्स वगैरे आहेत का? लाईफ टाइम सर्व्हिस देतोय आपण. तुम्हाला लाईफ टाइम रेकॉर्डिंग मिळणार, लाईफ टाइम सर्व्हिस मिळणार. ओके. सर तिथे आणि- तुमच्यापाशी आला तरी चालेल ना? चालते. प्रत्येक बॅचला रिपीट करू शकता तुम्ही, प्रत्येक बॅचला. आता इथे बघा, आमच्याकडे एक स्टुडंट आहे, एक मिनिट त्यांना विचारतो मी. ईशा मैडम, आवाज आ रहा है आपको? हाँ आ रहा है। आप कब से ज्वाइन है हमारे बैच में? दिसंबर। ओके, आज तक कोई दिक्कत आ रही है? नहीं। ओके ठीक आहे. हे बघा, डिसेंबर पासून ह्या मॅडम आपल्या पुढे जॉईन आहेत आणि त्यांना जास्तीत जास्त त्यांना मराठी लँग्वेज समजत नाही आहे, पण त्यांना जे काही समजायचं आहे ते आम्ही चांगलं हिंदीमध्ये शिकवतो. कारण की आमच्या मागच्या बॅचमध्ये पण एक हिंदीचे स्टुडंट आले होते. त्यांनी युट्यूबला 3 महिने झाले युट्यूबला एक गोष्ट ते शिकत होते, ती गोष्ट मी त्यांना 2 दिवसात शिकवले. आता ते काय तुम्हाला ऍडव्हान्स सेशन तुमच्याकडे मिळत नाहीत. मला वाटतं पाठीमागच्या बॅचला कोण जॉईन असेल तर तुम्हाला समजले असेल. हिंदीमध्ये बोलत होते बघा, ते माहिती का कोणाला होतंय का कोण मागच्या बॅचला? हो सर माहिती आहे. शर्मा होती शर्मा. हा, शर्मा, दीपक शर्मा म्हणून होते ते, जॉईन झाले आमच्या ऍडव्हान्सला. आणि ते आता पूर्ण ऍडव्हान्स मध्ये, आता बेसिक लेवलला ते थांबलेले नाहीत. परत ऍडव्हान्स ज्यावेळेला चालू होणार त्यावेळेला ते परत इन होणार, म्हणजे कंटिन्यू करणार परत. आणि प्रत्येकांना कंटिन्यू करायला मिळतं. लाईफ टाइम तुम्हाला रिपीटर बॅचेस मिळतात. जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत सगळ्या गोष्टी मिळतात. किंवा तुमचा काहीतरी प्रॉब्लेम असतो, काहीतरी जॉब वगैरे किंवा ऑफिस वगैरे असं काहीतरी बिझनेसच्या याच्यातनं तुम्हाला वेळ मिळत नाही, पण आपल्या क्लासची फॅसिलिटी ही आहे की तुम्ही प्रत्येक बॅच जॉईन करू शकता, प्रत्येक महिन्यातली प्रत्येक बॅच जॉईन करू शकता. आणि प्लस रेकॉर्डिंग सेशन पण मिळतात. मित्र आहे रेकॉर्डिंग सेशन. हा बोला. माझा एक मित्र आहे, तो पण हा. तुम्हाला फॉलो करतो. त्याने रेकमेंड केलेला. ओके ठीक आहे. नाव काय त्यांचं? त्यामुळे प्रेम कोरके नाव आहे त्याचं ऍक्च्युली. ओके ओके तो ठीक सुद्धा आहे. ऑनलाईन सेशनला जॉईन होतो. ओके ओके ठीक आहे. त्यांनी सांगितलं. ओके ठीक आहे, चालेल, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. ते आमच्या बॅचला म्हणजे मागच्या बॅचला नव्हते, नवीन स्टुडंट आहेत, पण आमच्या काही कन्सेप्ट त्यांना आवडले असतील म्हणून ते जॉईन होत म्हणजे रेफर केला असेल, काही प्रॉब्लेम नाही. हो सर. कारण की माझी इच्छा अशी आहे की आपल्याकडे जेवढे काही स्टुडंट जे काही शिकलेले आहेत ते प्रॉफिटेबल होणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी मी काय शिकवतो ते त्या पद्धतीने शिकवतो. लक्षात घ्या, थोडंफार तो स्टुडंट जर कमी पडला तर तो लॉस मध्ये जाऊ शकतो, पण जो 100% स्टुडंट आपल्याकडे 100% द्यायला लागला तो 100% प्रॉफिट मध्ये आहे. लक्षात घ्या. ओके. माझं कसं सर, मी मुंबईला असतो ना, सो मला फिजिकली जॉईन नाही होता येणार. मी ऑनलाईनच म्हणजे जॉईन. काही प्रॉब्लेम नाही. लक्षात घ्या, बघा मुंबईचे पण स्टुडंट आहेत आपल्याकडे, पुण्याचे आहेत, छत्रपती संभाजीनगरचे आहेत, अहिल्यानगरचे आहेत, परत बारामतीचे आहेत, साताऱ्याचे आहेत आणि पुण्याचे पण आहेत. आणि बाहेरची आता सिटी म्हटली तर अकोल्याचे पण आहेत. भरपूर अशी सिटी आहेत. आता प्रत्येकाने बघितलं तर लोकेशन बघितलं तर म्हणजे आमचे स्टुडंट आता जास्ती नाही आहेत, बेसिक चालू आहे त्यामुळं, पण बाहेरचे स्टुडंट आहेत सगळे ऑनलाईनला. ओके ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आपले कोर्स स्ट्रक्चर काय आहे, म्हणजे आता हे 7 दिवस आपलं बेसिक तुम्ही फ्री असणार, त्याच्यानंतर पुढे काय ड्युरेशन आहे आणि कसं काय? हे बघा, टोटल सेशन असतात ते 22 सेशन असणार आहेत. आणि 22 सेशन जरी असतील तरी 22 सेशन झाल्यानंतर ना तुम्ही प्रत्येक बॅचला जॉईन करू शकता. याचा अर्थ असा नाही की क्लास संपत नाही. क्लास तुमच्यासाठी कायमचा चालूच असेल. तुम्ही जोपर्यंत पूर्ण स्ट्रक्चर जोपर्यंत समजत नाही तुम्हाला तोपर्यंत तुम्ही ते शिकू शकता. ओके. त्याच्यामध्ये भरपूर काय काय गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये इम्बॅलन्सेस आहेत, ऑर्डर ब्लॉक्स आहेत, त्याच्यानंतर बायस आहे, नॅरेटिव्ह आहे, टाइम फ्रेम अलाइनमेंट आहे. टाइम फ्रेम अलाइनमेंट नंतर ना लिक्विडिटी कशी फाइंड करायची, ह्या सगळ्या कन्सेप्ट आहेत. तुम्ही एक काम करा, मला मेसेज करा, मी तुम्हाला एक कोर्सचं हे पाठवतो PDF. त्या PDF मध्ये सगळ्या गोष्टी मेन्शन आहेत. ओके सर, मी परवा नंबर लिहून घेतला तुमचा, मी तुम्हाला व्हॉट्सअप करतो. हा ओके ठीक आहे. मग त्याच्यामध्ये सगळं मेन्शन आहे. त्यामध्ये मी काय शिकवतो ते सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मेन्शन आहेत. कारण की आम्ही जे स्किल द्यायला लागलोय, आमच्याकडे फिबोनाची लावायची पण सिस्टीम वेगळी आहे. लक्षात घ्या, फिबोनाची पण आम्ही लावतो, ती वेगळ्या पद्धतीने लावतो. लक्षात घ्या. सगळं नंबर कसा नंबर माझा इथे स्क्रीनवर मी टाईप करतो, नोट डाऊन करून घ्या पाहिजे तर.
दिसतो सर्वांना नंबर? हो हो. हा, कोणाला काय अडचण असेल तर त्यांना मी 100% रिप्लाय देऊ, काय प्रॉब्लेम नाही. कोणतीही अडचण असून दे, तुम्हाला फॉरेक्स मार्केटमध्ये काय माहिती नाही आहे, कोणता प्लॅटफॉर्म पाहिजे आहे, किंवा ब्रोकरचं अकाउंट काढायचं आहे, डिपॉझिट विड्रॉ करायचे आहे, किंवा कोणाचे पैसे अडकलेले आहेत म्हणजे चांगल्या ब्रोकरमध्ये, किंवा कुणाचं पासवर्ड वगैरे विसरलेलं आहे, किंवा काय नॉलेज त्यांना म्हणजे मदत पाहिजे आहे, आणि आपलं जे स्किल आहे ते प्रत्येक मार्केटला चालतं. लक्षात घ्या, ऑप्शन मार्केट सोडून, निफ्टी, बँक निफ्टी सोडून सगळ्या मार्केटला कुठं पण वापरायचं, कुठं पण चालतंय. लक्षात घ्या, कोणतेही मार्केट असून दे. मग इंडियनमध्ये तुमच्याकडे स्टॉक मार्केट असून दे, फ्युचर मार्केट असून दे, किंवा कमोडिटी मार्केट असून दे. इंडियनमध्ये फॉरेक्समध्ये क्रिप्टो मार्केट, कमोडिटी मार्केट, फॉरेक्स मार्केट, स्टॉक मार्केट, आणि त्याच्यानंतर क्रिप्टो करन्सी, कमोडिटी, स्टॉक, आणि कोणतं तरी मार्केट येतं. या 5 किंवा टोटली 8-9 मार्केटला आपण हे करू शकतो. लक्षात घ्या. क्रूड ऑइल सर. हा, क्रूड ऑइल कमोडिटी मध्ये येत आहे. बरोबर. क्रूड ऑइल कमोडिटी मध्ये येत आहे. ओके, ठीक आहे. अनिल राठोड सर, तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा. आणि ते मॅडम, तुम्हाला मी बहुतेक ते ऍडव्हान्स स्ट्रक्चर दिलेलं आहे. तुम्ही मेसेज केलाय व्हॉट्सअपला? केलंय का? ट्रस्ट वॉलेटचा डिपॉझिट विड्रॉलचा प्रॉब्लेम आहे का तुमच्याकडे? ओके, ठीक आहे, देतो, काय प्रॉब्लेम नाही. नाही, कोर्स रिलेटेड मेसेज केलाय. ओके, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. मी मेसेज करतो. ही बॅच संपल्यानंतर मी तुम्हाला मेसेजचा रिप्लाय देतो, काय प्रॉब्लेम नाही. ओके ओके सर. ओके, ठीक आहे. आणि हा सेशन तुम्हाला युट्यूबला पण मिळेल. लक्षात घ्या, जे नवीन स्टुडंट आहेत त्यांना एंट्री वगैरे टाकण्यासाठी भरपूर प्रॉब्लेम्स क्रिएट होणार आहेत, आणि ते लोक आपल्याला युट्यूबला बघू शकतात. युट्यूबचं आमचं चॅनल पण तुम्हाला मी दाखवतो इकडे. मला वाटते भरपूर लोकांनी आपलं युट्यूबचं चॅनल जॉईन केलेलं आहे. हे का, हे आपलं चॅनल आहे बघा. चॅनलचं नाव दिसतं सर्वांना? हो सर. हा, हे आपलं युट्यूबचं चॅनल आहे, याला तुम्ही जॉईन करू शकताय. आणि त्याच्यानंतर जे प्रत्येक बॅच आहे त्या प्रत्येक बॅचचा व्हिडिओ तुम्हाला या युट्यूबच्या चॅनलमध्ये मिळतो. लक्षात घ्या, प्रत्येक बॅचचा. आता हे बघा, मार्च जी बॅच आपली चालू झालेली आहे आता, त्याचे पहिला लेक्चर इथे आहे, दुसरा लेक्चर इथे आहे, आणि उद्या सकाळी तुम्हाला तिसरा लेक्चर इकडे दिसेल. ओके, हो सर. हा, चालेल, ठीक आहे. मग मला वाटतं कोणाचा प्रॉब्लेम नाही आहे. असेल तर माईक ऑन करून सांगा मला, कोणाचा प्रॉब्लेम असेल तर. हॅलो. ओके, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. आणि बघा, शनिवार रविवार आपल्या क्लासला सुट्टी असते. आपण डायरेक्ट आता सोमवारी भेटणार आहे, बरोबर ना? आज कोणता वार आहे? शुक्रवार आहे ना? फ्रायडे. बरोबर ना? आज फ्रायडे आहे, तो सॅटर्डे संडे सुट्टी असते. डायरेक्ट आपण मंडेला भेटणार आहोत, बरोबर ना? ओके, ठीक आहे. गुड नाईट सर्वांसाठी. गुड नाईट सर. थँक्यू सर.